आईचं पहिलं दूध जे असतं त्याला आपण खरं तर अमृत म्हणतो. फर्स्ट आवर ऑफ बेबी बर्थ झाला त्याच्यानंतर सगळ्यात पहिला वस्तू जे गेलं पाहिजे ते बेबीच्या तोंडात एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीड गेलं पाहिजे. तर जितकं मदरनी आता हे स्टडीज झालेले आहेत, जसं जसं मटर्नल आपल्या एरियामध्ये जसं मॅटर्नल माल न्यूट्रिशन खूप असते, एनिमिया खूप कॉमन असते. एक बाळ जन्माला येतं तेव्हा फक्त ते बाळ जन्माला येत नसतं, तर एका आईचा जन्म होतो, एका वडिलांचा जन्म होतो आणि एक कुटुंब तयार होतं. सगळ्यात सुंदर ऑर्गन जे म्हणतो आपण ब्रेन, 80% ऑफ द स्ट्रक्चर फक्त डेव्हलप होऊन जातो. हे नंतरच्या 2 वर्षापर्यंत फंक्शनिंग डेव्हलप होते. या सुंदर प्रवासात जितका आनंद आहे तितक्या चुका आहे, गैरसमज आहे आणि भीतीसुद्धा आहे. मदरवर खूप मोठी जबाबदारी असते की तिच्या खाण्यावर, तिच्या न्यूट्रिशनवर, तिच्या हेल्थवर, तिच्या बॉडीवर त्या बेबीचं ब्रेन, पूर्ण बॉडीचं डेव्हलपमेंट अवलंबून असते. बाळाच्या जन्मापासून तर 1 वर्षापर्यंतचा संपूर्ण प्रवास डॉक्टरांच्या सोबत जाणून घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत चंद्रपूरच्या पेडियाट्रिशियन, एक प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर समृद्धी वासनिक मॅडम. प्रेमच असते जे आपण एक्सप्रेस करतो. किती प्रमाणात उत्साह तुमचा एक्सप्रेस करायची भारी आहे, त्याच्यावर कुठे ना कुठे लिमिटेशन्स असले पाहिजे. इट इज नॉट ऑलवेज अ जॉय राईड, है ना. ह्युमन बीइंग एक तयार होतोय, त्यांना हायजीन देणं आहे, त्यांना एक लव्हिंग ॲटमॉस्फिअर देणं आहे. आपल्या सलायवेशनमध्ये तर खूप सारे व्हायरसेस ट्रान्सफर होऊ शकतात, तर ते तुम्हाला स्किनवर का अटॅच करायचं की नो नॉट ॲट ऑल. मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अशाच मोटिवेशनल स्टोरीज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरित करतो. तर आमच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. डॉक्टर, गर्भधारणा ते बाळाचे पहिले 2 वर्ष म्हणजेच आपले जे 1000 डेज आहेत ते इतके महत्त्वाचे का असतात? ॲक्च्युली फर्स्ट 1000 डेज जे आपण म्हणतो ते एक्झॅक्टली कधीपासून काउंट होतं त्याच्यावर डिपेंडेंट आहे. ओके. म्हणजे कसं आपण जसं एक कन्सेप्ट असा की हो फर्स्ट बर्थपासनं 1000 डेज असे काउंट केले जातात की त्याच्या आधीपासून, पण आयडियली 1000 डेज असतं नॉट फ्रॉम बर्थ पण प्री कन्सेप्शन पिरियड. साधारण गर्भधारणेचा काळ. गर्भधारणा जेव्हा एस्टॅब्लिश होते, म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी एस्टॅब्लिश होते, तर 8 वीक्सला प्रेग्नन्सी एस्टॅब्लिश होते. त्याचं हार्ट ॲक्टिव्हिटी तर ते पकडून 9 महिने झाले गर्भातले, बरोबर. आणि त्यानंतरचा फर्स्ट इयर आणि सेकंड इयर असं. तर 9 महिन्याचं कसं झालं की 270 डेज तिथले झाले, नक्की. आणि त्यानंतरचा फर्स्ट इयर आणि सेकंड इयर म्हणजे 365 डेज प्लस 365 डेज, तर हे कॉम्बिनेशनमध्ये 1000 डेज कन्सिडर केल्या जातात. तर यात इतकी अशी काय काळजी घेतली जाते की त्याला आपण इतकं महत्त्वाचं मानतो? तर ॲक्च्युली कसं, जेव्हा आपण म्हणतो की प्रेग्नन्सी एस्टॅब्लिश झाली तर त्यानंतर म्हणजे याचा अर्थ काय असतो की आपल्या बॉडीमधलं जे पण ऑर्गन्स आहेत हां, त्यांचा स्ट्रक्चर हे आपल्या गर्भात रेडी झालेलं आहे. ठीक आहे, त्यांचं फंक्शनिंग बऱ्याच ऑर्गन्सचं सुरू होते, हां, बरोबर. पण सगळ्यात इम्पॉर्टंट ऑर्गन म्हणजे सगळ्यात सुंदर ऑर्गन जे म्हणतो आपण ब्रेन, त्याचा मॅक्झिमम स्ट्रक्चर डेव्हलप होतो. 80% ऑफ द स्ट्रक्चर फक्त डेव्हलप होऊन जातो, पण त्याचं फंक्शनिंग हे नंतरच्या 2 वर्षापर्यंत मॅक्झिमम त्याचं फंक्शनिंग डेव्हलप होते. अच्छा. WHO पण म्हणते, म्हणजे IAP पण म्हणते, पिडियाट्रिक्स सोसायटी जी आमची आहे होल बॉडी, तर ते पण असं त्याचं रिसर्चेस जे झालेले आहेत त्याच्यावर म्हटलं जाते की फर्स्ट 2 इयर्सपर्यंतचं जी मॅक्झिमम ऑफ द अडल्ट ब्रेनपर्यंत कपॅसिटी ब्रेनची बनलेली राहते. बरोबर. तर त्याच्यात असा वायरिंग कनेक्शन्स जे आपण म्हणतो, जसं आता एक्झाम्पल आपण मोबाईलचं घेतलं की आता मोबाईल फक्त त्याचं जो स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये कनेक्शन नाही आहे तर ते मोबाईल फंक्शन करणारच नाही. तर तसंच ब्रेनच्या बाबतीत तेच आहे, कारण कुठेतरी ते सिग्नल्स पाठवत आहे ब्रेनमधले, आणि त्याचे इतकं अमेझिंग असं नेटवर्क असतं म्हणजे ब्रेनमधले की जसं फर्स्ट 6 मंथ्सपर्यंतचं ना ऑलमोस्ट 500 मिलियनपर्यंत न्यूरॉन कनेक्शन्स होतात. आणि जसं जसं बेबी वाढायला लागतं, जसं त्याचे एक्सपिरियन्सेस होतात, एक्सपोजर्स होतात, तसं तसं ते डबल द रेट होऊन जातं फर्स्ट इयरमध्ये, म्हणजे 1000 मिलियन कनेक्शन्स इन द ब्रेन. तर डेव्हलपमेंटचा जो रेट आहे तो या 2 वर्षांमध्ये जास्त असतो असं म्हणायला हरकत नाही. हां, बरोबर. आणि ते पण कसं असतं की त्यांचं आता हे कसे मिलियन्स कनेक्शन्स कसे बनतात, तर वॉट एव्हर एक्सपोजर्स आर हॅपनिंग अराउंड द बेबी, जसं बेबी आपलं कसं कनेक्ट करायला लागतं आपल्या एन्व्हायरमेंटसोबत, मम्मासोबत कनेक्शन टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट, त्यांची फॅमिली, त्यांचं फूड, त्यांचे खेळणे, तर यासोबत इमोशन्स डेव्हलप होतात, तर तसं तसं त्यांचं डेव्हलप होत जाते. आता याच्यात कसं असतं की फर्स्ट 1000 डेजमध्ये सगळ्यात पहिले आला की गर्भधारणा, तर त्याच्यात आई ही सगळ्यात जास्त एक होस्ट फॅक्टर झाली की तिच्यामध्ये तर सगळ्यात इम्पॉर्टंट ह्युमन बीइंग एक तयार होतो आहे.
तर त्याच्यात कसं असतं की मदरवर खूप मोठी जबाबदारी असते की तिच्या खाण्यावर, तिच्या न्यूट्रिशनवर, तिच्या हेल्थवर, तिच्या बॉडीवर, त्या बेबीचं ब्रेन डेव्हलपमेंट आणि सगळे ऑर्गन्स ऑफकोर्स पूर्ण बॉडीचं डेव्हलपमेंट अवलंबून असते. हां, तर जितकं मदरनी आता हे स्टडीज झालेले आहेत, जसं मॅटर्नल आपल्या एरियामध्ये जसं मॅटर्नल माल न्यूट्रिशन खूप असते, ॲनिमिया खूप कॉमन असते, तर तसं जसे बेबीज मालनरिश्ड म्हणजे होण्याची शक्यता त्यांच्यामध्ये खूप जास्त पटीने वाढून जाते. जर मदरमध्ये HBची कमी असली किंवा काही कारणावश तिचं जेवण बरोबर नसलं, आता आपल्याकडे लेबर वर्कर्स पण खूप असतात आणि त्यांच्यामध्ये कसं अर्ली मॅरेजेस वगैरे पण होतात, तर त्यांच्यामध्ये आपण असं म्हणतो की ॲटलिस्ट ना एक प्रेग्नन्सी प्लॅन झाली पाहिजे. जर प्लॅन्ड आहे म्हणजे ऑफकोर्स आपण हे पण म्हणजे की ॲक्सिडेंटल प्रेग्नन्सीज आणि हा तो विषय आपण नाही बोलत आहोत, पण जर इफ यू आर अ पेरेंट आणि आपण असं डिसाईड केलं की हो ठीक आहे वी हॅव टू प्लॅन अ बेबी, तर फर्स्ट ऑफ ऑल हजबंड अँड वाईफ शुड बी रेडी की हो वी हॅव टू प्लॅन अ बेबी. तर प्लॅन करण्याच्या आधीपासनं जसं असं म्हटलं जाते की 3 months बिफोर कन्सेप्शन यू हॅव टू प्लॅन ऑन फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन हे सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन टू द मदर, कारण त्याच्यानी न्यूरल ट्यूब आपली म्हणजे जी ब्रेनची म्हणजे ब्रेन अँड प्लस त्याचं स्ट्रक्चर जो आहे ते सगळ्यात जास्त त्याच्यावरच अवलंबून आहे. आणि जे पण म्हणजे केसेस बघतो की ब्रेन डेव्हलपमेंट चांगलं झालेलं नाही आहे, त्याच्यात बरेचदा असं माहिती पडलं आहे रिसर्चेसमध्ये की मदरचं फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन इनॲडिक्वेट होतं. आणि असं करत गेलं तर तसं मग अजून जसं मॅटर्नल HB कमी आहे, सपोज ॲनिमिया आहे, ती जेवण बरोबर होत नाही तिचं म्हणजे लेबर असल्यामुळे, तर तसं बेबीमध्ये पण कॉम्प्लिकेशन्स यायची म्हणजे कमतरता होते. जसं HB पण कमी असणार, प्रीटर्म डिलिव्हरीज होतात, त्यांचे कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सीज होतात आणि असे बेबी NICU ॲडमिशन्स वगैरे जास्त होण्याची शक्यता असते. तर अशा आपल्याला माहिती आहे की हे प्रिव्हेंटेबल कॉजेस आहेत, तर त्याच्यामुळे आपण ते फर्स्ट 1000 डेजमध्ये हे पहिले टप्पा आपण कवर करून घेतो की 270 डेजमध्ये आपल्याला आपला मॅटर्नल साईड एकदम व्यवस्थित ठेवायचं. तर त्याच्यात मदरची जबाबदारी फादरवर पण आली की तिचं पूर्ण हेल्थ त्याच्यावर पण डिपेंड करते. हेल्थ इज मेंटल प्लस फिजिकल है ना, त्याच्यामुळे कसं फादरवर पण रिस्पॉन्सिबिलिटी फॅमिलीवर पण आली. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो ना की किती प्रेग्नन्सीमध्ये जितके आपण नवीन फेस्टिवल्स आणि काय आपण छोटे छोटे माइलस्टोन्स पण आपण सेलिब्रेट करत असतो, तर त्यावेळेस असं असतं की मदरला खूप चांगलं हॉलिस्टिक एन्व्हायरमेंट दिलं पाहिजे. त्यामुळे ती हॅपी जर राहिली तर तसे हॉर्मोन्स पण बेबीमध्ये ट्रान्सफर होण्याची हे राहते. प्रेग्नन्सी खूप छान म्हणजे हार्मोनियस राहतं आणि नंतरचं मग जसे हे 270 डेज कवर झाले आणि त्यानंतरचा जो पिरियड आहे फर्स्ट आणि सेकंड इयर, हे तर ऑफकोर्स म्हणजे जसं पेरेंटिंग आपण हे करतो फर्स्ट ऑफ ऑल त्या पद्धतीने, तर फर्स्ट एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडिंग आणि त्यानंतर मग आपण कॉम्प्लिमेंटरी फीडिंग आणि कसं बेबीजचे एक्सपिरियन्सेस होतात त्याच्यावर अवलंबून असते. बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा पहिला जो तास असतो ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो, तर तो इतका का महत्त्वाचा असतो आणि त्यावेळेला नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? आता फर्स्ट आवर ऑफ बर्थ जो आपण म्हणतो ना, तो ॲक्च्युली कसं असतं की एक आता ह्युमन इव्होल्युशन जसं होत गेलं याच्यावर खूप स्टडीज झाले ना, तर स्टडीजमध्ये असं असतं की फॉर एक्झाम्पल ॲनिमल बिहेवियर कसा असतो, ह्युमन बिहेवियर कसा असतो याच्यावर पण राहते. तर ॲनिमल बिहेवियरमध्ये फॉर एक्झाम्पल मी असं सांगते, सपोज एका बकरीचा पिल्लू जन्माला आला, त्याला जर आपण बकरीचा बिल्लूनी डिलिव्हर केलं आणि तो बेबी फॉर सम ऑर दी अदर रिझन्स त्यांनी काय केलं की त्या बेबीला सेपरेट केलं मदरसोबत आणि आफ्टर सर्टन पिरियड 2 to 3 hours नंतर त्या बेबीला परत मदरकडे आणलं, पण आईनी त्यावेळेस बेबीला रेकग्नाइजच नाही केलं आणि तेव्हा ते लिटरली त्याला की हे कोणतं तरी स्ट्रेंजर आहे, तर लिटरली त्याला मारायला लागली. तर हे ॲनिमल बिहेवियरमध्ये स्टडीजमध्ये माहिती पडलं. बरोबर. ते इट अप्लाइज टू ह्युमन्स है ना, म्हणजे की कसं आहे की याच्यात फंडा काय होता की अर्लिएस्ट कॉन्टॅक्ट असला पाहिजे. जो आपण म्हटलं की फर्स्ट आवर स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट, रिअलायझेशन है ना, जसं आता नॉर्मल डिलिव्हरीमध्ये तिला माहिती आहे की तिच्या आतमध्ये बेबी आहे, तिची क्विकनिंग सुरू झाली. क्विकनिंग म्हणजे जसं बाळाचे मूवमेंट्स सुरू होतात आणि तेव्हापासूनच आहे ना मदरमध्ये कसं ते अटॅचमेंट बॉन्डिंग सुरू व्हायला लागते. ती आपल्या सोनोग्राफीची रिपोर्ट बघते किंवा मग सोनोग्राफी डॉक्टर्स वगैरे त्यांना दाखवतात की हे बघा बेबीचं असं डेव्हलप झालेलं आहे, हा हार्ट आहे. तर तेव्हापासून कसं आहे ना ती व्हिज्युअलाइज करायला लागते. तर इट इज ऑल अबाउट हाऊ आर यू बॉन्डिंग विथ युअर बेबी. तर तसंच जसं डिलिव्हरी झाली तसं फर्स्ट आवरमध्ये काय असतं की अर्लिएस्ट आपण कॉन्टॅक्ट करणं खूप गरजेचं आहे. तर नॉर्मल डिलिव्हरीमध्ये पण जसं गायनेकोलॉजिस्ट वगैरे डायरेक्ट त्यांच्या अबडॉमेनवर बेबी ठेवलं जाते
इवन सेक्शनमध्ये पण, म्हणजे जसं सेक्शन डिलिव्हरीमध्ये पण हे खूप कॉमन प्रॅक्टिस झाली आहे आता, की जसं डिलिव्हर झालं तसं बेबीला अपडॉमेन पर्यंत पोहोचायला पाहिजे. तर का? कारण बेबी आहे ना स्वतः मग ते क्रॉल करत करत ब्रेस्टचं निप्पल शोधायला लागतं. तर जितक्या लवकर हा म्हणजे कॉन्टॅक्ट सुरू झाला, आणि त्याच्यातली आहे ना फर्स्ट याच्यात म्हणजे कसं खूप असे असतात ना की मदरचं मिल्क आपण त्याच्या आधी द्यायला पण भरपूर काही काही देण्यात येते. आईचं पहिलं दूध जे असतं त्याला आपण खरं तर अमृत म्हणतो, बरोबर आहे. पण बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की कधीतरी चाटवण दिलं जातं कुठल्या तरी एका वेगळ्याच वस्तूचं, ज्यात मध आहे किंवा आणखी काय. तर हे कितपत योग्य असतं? तर ॲक्च्युली तेच असतं की आपण जेव्हा म्हणतो हे फर्स्ट आवर ऑफ बेबी बर्थ झाला, त्याच्यानंतर सगळ्यात पहिला वस्तू जे गेलं पाहिजे ते बेबीच्या तोंडात एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीड गेलं पाहिजे. तर रादर दॅन हे खूप सारे ट्रॅडिशनली प्रॅक्टिस जे होते की हो थोडासा शहद चाटून द्या, थोडंसं काहीतरी गुटी देऊन द्या, है ना, कोणी कोणी गूळ पण देतात. तर त्याच्यापेक्षा असं असते की कशाला म्हणजे एवढे इंट्रोड्यूस करायचे आहे तुम्हाला तेवढ्या बॅक्टेरियाज, आणि कुठल्या कशा हाताने तुम्ही देत आहात. त्याच्यापेक्षा आहे ना फर्स्ट जे निघतं तर त्याला काय म्हणतो आपण, कोलेस्ट्रम, है ना. तर कोलेस्ट्रम जे चीक दूध आपण त्याला म्हणतो, तर ते इन अ वे आहे ना फर्स्ट आपण त्याला लिक्विड गोल्ड पण म्हटलं जाते, कारण ते येल्लो कलरचं असतं आणि ते खूप क्वांटिटी नसते त्याची, म्हणजे 40 ml अराउंडच फक्त असतं. तर तेच आपण जर म्हटलं की फर्स्ट वॅक्सिन ऑफ दॅट बेबी ते कोलेस्ट्रम असतं. तर सगळ्यात आधी जर ते दिलं तर त्याच्याने सगळ्यात जास्त लोड ऑफ अँटीबॉडीज चालले बेबीमध्ये, सगळ्यात जास्त म्हणजे गुड हॉर्मोन्स चालले, ग्रोथ फॅक्टर्स चालले. आणि हे कोलेस्ट्रम जे असतं ना त्याच्यात सगळ्यात जास्त प्रोटीन्स असतात, म्हणजे खूप जास्त म्हणजे बेबीला आता इम्युनिटी डेव्हलप करायची गरज आहे, कारण तो आतमध्ये आता माझ्या पाण्यात होता आणि आता एकदम जगात सुरक्षित होता, आणि आता बाहेर आला तर सडनली तो एन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आहे. ते नेव्हर नो ते बेबी कसं रिॲक्ट करतं. तर नेचरनेच असं बनवून ठेवलं की हो कोलेस्ट्रम फर्स्ट जे असणार ना त्याच्या सगळ्यात हेवी लोड ऑफ अँटीबॉडीज असणार, तर ते बेबीला एकदम संरक्षण कवच असतं त्याचं. म्हणजे ब्रेस्ट फिडिंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि जे काही आपण अदर वस्तू देतो त्या पूर्णपणे अवॉइड केल्या पाहिजे. अवॉइड करायचं, कारण आणि हनी जसं आपण म्हटलं तर त्याच्यात खूप इम्पॉर्टंट बॅक्टेरियाज पण, खूप डेंजरस बॅक्टेरियाज ग्रो होतात. बरोबर. जसं आता म्हणजे कॉर्नी हे क्लॉस्ट्रिडियम हे असतं बॉट्युलिनम, तर त्या नावाचं जे बॅक्टेरिया असतं तर त्याच्यामुळे कसं बेबीला इन्फंट बॉट्युलिझम पण होऊ शकते. म्हणजे हे खूप कॉमन नाही, खूप जास्त डेंजरस इन्फेक्शन आहे जे बेबीमध्ये होण्याची शक्यता राहते. आणि इवन जसं असा गूळ आहे, तुम्हाला नाही माहिती ते कुठून बनलेलं आहे, काय बनलेलं आहे. बरेच जण म्हणतात आम्ही घरी बनवलेलं आहे, पण तुम्ही कोणत्या हाताने काय देता, त्याच्यापेक्षा ते तुम्ही मदरला द्या पण बेबीला त्यांच्या तोंडात फक्त ब्रेस्ट मिल्क द्या. बरोबर आहे, कारण त्यामुळे रिस्क फॅक्टर पण तितकेच वाढतात आहेत. पण काही केसेसमध्ये काही लेडीजला जे आहे मदर मिल्क नाही येत, तर मग अशा वेळेला काय ऑप्शन असायला पाहिजे? मदर मिल्क त्याला आपण नाही येत याचं रिझन जास्त तर म्हणजे कसं असतं, आपण लॅक्टेशन फेलियर जसं म्हणतो, तर त्याच्यात कसं मोस्टली फक्त एकाच कंडिशनमध्ये मदरचं मिल्क नाही येणार जास्त तर, इफ इट इज सर्जिकली रिमूव्ड. पण असं नेचरने जे बनवलेलं आहे की फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे, त्याच्यात बेबी तुमच्यावर टोटली डिपेंडंट आहे. तर तेव्हा त्याच्यामुळे असं आहे की हां मदरला तर मिल्क येणारच आहे. तर त्याचे सेकंडरी फॅक्टर्स हे मेनली इट इज अ इमोशनल सायकोलॉजिकल प्रोसेस आहे ना, ब्रेनशी रिलेटेड पूर्ण न्यूरोलॉजिकल प्रोसेस आहे ब्रेस्ट फीडिंग. तर जर इन केस मदरचं फीडिंग नाही येत आहे, याचे कारण हे आहे की मदरला कुठे ना कुठे तो सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट नाही मिळत आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्याची कॉन्टॅक्ट हे झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे थोडा डिले होऊ शकते. जसं काही काही केसेसमध्ये मदर बेबी सेपरेशन होऊन जातं. जसं आता ठीक आहे सेक्शन करताना किंवा नॉर्मल डिलिव्हरीजच्या वेळेस जसं बेबी खूप जास्त सिरियस असला त्यावेळेस तर लगेचच बेबीला सेपरेट केलं जाते. प्रीटर्म बेबीज असतात त्यांना मग बरेचदा NICUमध्ये ठेवलं जातं. तर त्यावेळेस कसं मदर आपल्या पेनमध्ये असते आणि त्यांचं सेपरेशन झाल्यामुळे त्यांचा कॉन्टॅक्ट होत नाही, आणि ते हॉर्मोनल रिफ्लेक्सेस जे आपण म्हणतो प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन, तर ते रिफ्लेक्सेस डेव्हलप होत नाही बरोबर, त्याच्यामुळे कसं ते डिले होऊन जातं. आणि म्हणून याच्यावर असं असतं की लवकरात लवकर जितक्या लवकर आपण कॉन्टॅक्ट करू शकतो मदर अँड बेबीचा, तर तो तितक्या लवकर एस्टॅब्लिश करणं जास्त जरुरी असते. जर येतच नसेल तर काऊ मिल्क का नाही, गोट मिल्क का नाही? नाही, तर येतच नसेल तर याचे तेच म्हणते की कारण असं की त्याचे सायकोलॉजिकल कारण जास्त असतात. म्हणजे सपोज आता फॉर एक्झाम्पल असं काही केस नाही आहे की मदर मिल्क अवेलेबल नाही आहे सपोज,
तर त्याच्यात खूप सारे रिझन्स आहे का अवेलेबल नाही आहे. म्हणजे एक तर इधर असू शकते की ते जसं आपण बोललो की प्रीटर्म बेबीज असले, किंवा मग मदरला काही कॉन्ट्राइंडिकेशन्स ऑफ ब्रेस्ट फिडिंग असतात, की काही मदरला सपोज इलनेसेस असले, जसं कॅन्सरचे मेडिकेशन सुरू असतात, कोणाला TBचे मेडिसिन्स असतात, कोणाला HIV असतात, है ना. तर तसे काही केसेसमध्ये आपण सहसा ब्रेस्ट फिडिंग अवॉइड करायला सांगतो. HIV तरी पण आपण एक्सक्लुझिव्हली एक तर ब्रेस्ट फीड म्हणतो, नाही तर एक्सक्लुझिव्हली टॉप फीड म्हणतो. तर अशा वेळेस म्हणजे असं असलं की हो बेबीचं मदरचं फिडिंग येत नाही, अदरवाईज अडॉप्शन केसेस असतात, अदरवाईज सरोगसी आहे, किंवा मग मदरची फॉर एक्झाम्पल कधी ना म्हणजे डेथ झालेली आहे. तर अशा केसेस म्हणजे तिथे मदरला बेबीला मदरचं मिल्क अवेलेबल नाही आहे, तर त्यावेळेस आपण कसं ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन्स जसं आपण म्हणतो की आपण म्हटलं काऊज मिल्क किंवा मग फॉर्म्युला फिडिंग. तर काऊज मिल्क इज अ टोटल नो. ठीक आहे. आता हे कसं आहे ना, आधीपासून आपण जसा विचार केला तर ते आहे ना एक कम्युनिटी बेस्ट फिडिंगचा कन्सेप्ट होता खूप आधी. म्हणजे आता आपण म्हणतो की ठीक आहे मायथॉलॉजिकल ह्याच्यात की लॉर्ड कृष्णा आहे ना, कृष्णानी म्हणजे यशोदाचं दूध प्यायलं आहे, पण वृंदावनमध्ये सगळ्यांचंच दूध प्यायलं आहे बरेच जणांचं. दॅट इज अ कन्सेप्ट ऑफ कम्युनिटी ब्रेस्ट फिडिंग. म्हणजे ते कसं आहे आत्ता नाही आहे, ते खूप आधी होतं, पण तेव्हा कुठे ना कुठे आता आदिवासी एरियात वगैरे पण हे डेव्हलप केलं असतं, म्हणजे प्रॅक्टिस होते की ठीक आहे तिचं नाही येत आहे काही कारणावश, तर इतर कोणी ती त्या एरिया म्हणजे असेल अटॅच्ड असेल आणि ती अवेलेबल पण असेल तर ठीक आहे, शी कॅन ब्रेस्ट फीड. आणि आता अशाच याच्याने ह्युमन मिल्क बँक पण तर डेव्हलप झालेला आहे. त्या सेफ आहेत की जे आपण काऊ मिल्क देतो, गोट मिल्क देतो, हे सेफ आहे? जर आपण असं बाय प्रोटोकॉल्स आणि बाय प्रेफरन्सेस म्हटलं तर सगळ्यात पहिले तर ऑफकोर्स मदर्स मिल्क, त्याच्यानंतर मग तेही अवेलेबल नसेल तर तिचं एक्सप्रेस्ड मिल्क. जसं फॉर एक्झाम्पल बेबी निकूमध्ये आहे आणि मदर तिथे नाही आहे, तर आम्ही फादरला किंवा रिलेटिव्स म्हणतो की तुम्ही मदरचा मिल्क घेऊन या, तर ते आम्ही एक्सप्रेस मिल्क बेबीला फीड करतो. आणि ते जर म्हणजे ते तसं आपण बाय क्रोनॉलॉजी असं जर गेलो, ते जरी नसेल तर मग एखादी मदरचं मिल्क म्हणजे जे आपण मिल्क बँक फॉर एक्झाम्पल आहे ना, तर मिल्क बँकमधनं इश्यू करतो. तोही ऑप्शन नसेल तर आपण फॉर्म्युला फीडवर जातो. तर आता फॉर्म्युला फीड म्हणजे हा सगळ्यात शेवटी. काऊज मिल्क इज अ टोटल नो. तर असं असतं की बरं ठीक आहे, खूप सारे एरियाजमध्ये जिथे काही ऑप्शनच नसतं तिथे मग असे काही प्रोजेक्ट्स जसं गव्हर्मेंट स्टँडर्डाईज काही प्रोजेक्ट्स अजून आहेत का जिथे असं काही ऑप्शन्स होऊ शकतात. तर काऊज मिल्कनी एलर्जी होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. कारण ठीक आहे हे फॅक्टर्स म्हणजे जसं अँटीबॉडीज वगैरे चालले हे सगळे वेगळी गोष्ट आहे, पण एलर्जी जर झाली तर त्याच्यात कसं इंटेस्टिनल बॅक्टेरियाज हा इंटेस्टाईन जे बेबीचा असतो हे सगळ्यात जास्त आईचंच दूध पचवायला रेडी असते. वरचं काही असलं दॅट इज फॉरेन बॉडी फॉर हिम, तर त्याच्यामुळे ते त्याला अटॅक करायला लागतं, तर त्याचे अजून कॉम्प्लिकेशन्स होण्याचे चान्सेस असतात. आत्ताचे जे पॅरेंट्स आहेत ते कम्पॅरेटिव्हली खूप जास्त जागृत आहेत, तर त्याच्यामध्ये कुठेतरी व्हॉट्सअप कम्युनिटी आहे, गुगल आहे, AI आहे आणि असं बरंच काही की ज्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला कुठेतरी हरवत चालला आहे आणि या सगळ्या गोष्टींवर सोशल मीडिया एकंदरीत हावी होते, असं काही चित्र आहे का? सोशल मीडिया आणि असा व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि हे जे असले तर इन अ वे आपण कसं म्हटलं जाईल की जग मोठं होत आहे, पण आपले कनेक्शन्स अजून स्ट्रॉंगर झाले पाहिजे. इन अ वे जसं ॲडव्हान्समेंट होत आहेत तर तसं आपण म्हटलं की ठीक आहे ते कनेक्शन्स होऊन आपण जग लहान करतो आहे आपलं. बरोबर. म्हणजे जेव्हा आपण फिजिकली नाही जाऊ शकत तेव्हा आपण कनेक्ट करतो आहे, तर त्याच्यामुळे वी आर ट्राईंग टू बी देअर फॉर अवर सपोर्ट. म्हणजे ह्युमन बिईंग जो असतो तो ॲक्च्युली असाच इव्हॉल्व झालेला असतो ना, की तो एका कम्युनिटीमध्ये राहायचं, त्याच्या आजूबाजूचे स्वतःसारखे लोक असले तर तो सपोर्टेड फील करतो. तर ॲज सच हे असं मला वाटतं की ठीक आहे हे इन्व्हेन्शन्स होत आहेत, पण आपलं जे पेरेंटिंग जे म्हणजे चाइल्ड बर्थ आणि हे ते जे आपण सल्ल्यावर जातो तर हे जास्त तर ठीक आहे खूप जास्त सोशल मीडियावर नॉन एव्हिडन्स बेस्ड पण खूप सारं इन्फॉर्मेशन आहे, त्याबद्दलच मला तर त्याच्यामुळे कसं आहे इट इज ऑलवेज बेटर हू हॅज म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन. आणि जर आपण डॉक्टरांशी वेळोवेळी कॉन्टॅक्टमध्ये राहिलं तर ऑफकोर्स जसं आपण म्हणतो की मेडिसिनल ब्रांच ही कसं जास्त तर क्लिनिकल डायग्नोसिसवर जास्त जाते की हाऊ इज द चाइल्ड फिलिंग, कसा आहे तो एक्झामिनेशनवर. आणि जर तुम्ही तोच सल्ला जर आपण व्हॉट्सअपवर टाकला किंवा ChatGPTवर फॉर एक्झाम्पल टाकलं तर ते तुम्हाला प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन फॉरवर्ड करते, पण दॅट इज AI, दॅट हॅज नॉट सीन युअर बेबी ऑर दॅट डझंट हॅव अ ह्युमन ब्रेन. तर त्याच्यामुळे कसं तो एम्पथी नाही डेव्हलप करू शकत
है ना, टेक्नॉलॉजी. त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की चलो ठीक आहे, कितीही म्हटलं तरी एक डॉक्टरचं असणं म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये, आणि ते दॅट टू म्हणजे असं एथिकली तुम्ही जे पण नॉलेज अवेअरनेस घेत आहात तर एक, आणि म्हणजे डॉक्टरांशी व्यवस्थित कन्सल्ट करूनच तसं आपण करायला पाहिजे. तर डॉक्टर, बेबी पुरेसं दूध घेतोय की नाही हे नेमकं कसं ओळखायचं? आता ब्रेस्ट फीड कसं असतं ना, कोणाला हे मेजर करता येत नाही. ब्रेस्ट मिल्क किती गेलं बेबीच्या पोटामध्ये, ब्रेस्ट एम्प्टी झालं एवढं आपल्याला समजतं, है ना. तर बरोबर. त्याच्यामुळे असं जर आपण म्हटलं की हो किती एक्झॅक्टली अमाऊंट ऑफ ब्रेस्ट मिल्क गेला आहे, तर आता कसं होतं की हो हे फॉर्म्युला फीड्स आणि आपण क्वांटिटी असं करून वाटीमध्ये काढून बघतो. त्याच्यामुळे आपण असं समजतो की हो एक अंदाज आहे की एका न्यूबॉर्न बेबीनी ऑलमोस्ट 20 to 30 ml एका वेळेस दूध घ्यायला पाहिजे. आणि ते फक्त असं असतं की ब्रेस्ट मिल्क पुरेसं कधी आहे, तर तुमच्या बेबीला आहे ना, जसं वेट गेन हा कसा होतो, तर आता कसा वेट गेनचा क्रायटेरिया जसा राहतो की फर्स्ट 10 days पण तेवढापर्यंत आहे ना थोडा वेट लॉसच होणार आहे. आफ्टर 2 weeks बेबीचा खूप चांगलं वेट गेन व्हायला लागते, कारण तुमचे कसे आहे ना बॉडीचे मेकॅनिझम्स थोडेसे इमॅच्युअर असतात. तर तुमचं वॉटर लॉस असते बॉडीमधलं, तुमचे किडनीज इमॅच्युअर असतात, तर खूप युरिनेशन वगैरे जे असतं तर वॉटर लॉस बॉडीमधनं खूप जास्त होत असतो. बरोबर. त्याच्यामुळे कसं वेट लॉसही जास्त पकडला जाते तेव्हापर्यंत. आणि नंतर ॲज एस्टॅब्लिश झालं की हो 14 days निघून गेले, फर्स्ट 2 weeks झाले, त्याच्यानंतरचं प्रॉपरली बेबी वेट गेन करायला लागून. आणि हे 2 आठवडे बेबी आणि मदरला एकमेकांसोबत ॲडजस्ट करायला पण वेळ लागतो. बरोबर. जसं मदरचे टायमिंग्स असतात की मला आता झोपायचं आहे, की बेबीला पण एक सिर्कॅडियन रिदम जे आपण म्हणतो तर ते एस्टॅब्लिश व्हायला थोडासा वेळ लागतो. आणि त्यांचे हॉर्मोन्स पण असे कमी जास्त होत असतात. तर आता जसं बेबी फीड करत असलं तर त्यांचं वेट गेन कसं होतं आणि त्यांची युरिन आउटपुट कशी असते, म्हणजे युरिन किती वेळा पास करते, स्टूल किती वेळा पास करते, या गोष्टींवर ते ब्रेस्टचं ॲडिक्वेसी किती आहे तेवढं समजून येते. तर त्याच्यात कसं असतं, मोठमोठी आपण असं म्हटलं तर 25 to 40 grams पर डे एवढं हे 3 महिन्यापर्यंतचं डेली वेट गेन होत असते. आणि आता दिवसभराचं जसं आता युरिन आउटपुट आपण मेजर करतो, तर तुम्ही किती त्याचे चेंज केले आहे, डायपर्स किती चेंज केले आहे, किंवा आपण किती लंगोटी चेंज केल्या आहे, तर ऑलमोस्ट म्हणजे 8 to 10 times अ डे ते युरिन पास करते, है ना. जर त्याच्यात असं कमी झालं तर मग आपल्याला हो की याच्यामध्ये ब्रेस्ट म्हणजे खूप जास्त कॉन्सन्ट्रेटेड फीडिंग चाललं आहे का, तर त्याच्यावर आम्ही मदरला म्हणतो की तुमचं फ्लुईड इनपुट जास्त वाढवा, तुम्ही जास्त पाणसर वस्तू घ्या, पाणी जास्त प्या, कारण हायड्रेशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण ब्रेस्ट मिल्क जे आहे ते हायड्रेशन जास्त तर वॉटरच आहे ना ह्याच्यात, म्हणून तर आपण पाणी देत नाही. त्याच्यात 80% तर पाणीच आहे, 80 to 90% पाणीच आहे, आणि फक्त काही 10% 20%च त्याच्यात फॅट्स आणि हे असतं कॉन्सन्ट्रेशन्स. तर त्याच्यामुळे कसं याच्यात हा वेट गेन 25 to 40 grams पर डे आणि युरिन आउटपुट आणि स्टूल याच्यावरच आपण कॅल्क्युलेट करतो. अशा कंडिशनमध्ये की जेव्हा मदर वर्किंग आहे किंवा सिंगल पॅरेंट आहे, तर अशा वेळेला काय काय चॅलेंजेस असतात? वर्किंग मदरला चॅलेंजेस म्हणजे टोटली कसे आता भरपूर चॅलेंजेस आहेत. जसं आता न्यूबॉर्न जर बेबी पिरियड म्हटलं तर आपण असं म्हणतो की आज मॅटर्निटी लिव्हज असतात, 6 months तर मॅटर्निटी लिव्हज आहेत. बरेचदा म्हणजे मदर्सला कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सीज असतात, तर त्यांना कसं आधीपासून ते लोक लिव्हज घ्यायला लागतात. आता काहीतरी एक्सटेन्शन्स पण थोडेफार काही सेटअप्समध्ये वाढून जातात, पॅटर्निटी लिव्हज पण असतात, है ना. तर त्याच्यासाठी असं असतं की मदरचं हा एक इंटेन्शन असला पाहिजे की फर्स्ट 6 months त्याने एक्सक्लुझिव्हली बेबीसोबत राहायलाच पाहिजे. तर आयडली खूप साऱ्या केसेसमध्ये असं असतं की त्यांना जर आधीपासून बरेचदा लीव्ह घेतलेले असले तर 3 months 4 monthsपासून त्यांना जॉईन करायचा वेळ येऊन जातो. तर तरी आम्ही ॲडवाईस करतो की फर्स्ट 3 months त्या एक्सक्लुझिव्हली तुम्ही रूम इन राहा एका बेबीसोबत आतमध्येच बिलकुल, म्हणजे की कंटिन्युअस बी अवेलेबल फॉर द बेबी. पण त्याच्यावर जर तुम्हाला असं होतच असेल की नाही आता जॉब आवश्यकच आहे आता जॉईन करणं, तर तुमचे थोडेसे फ्लेक्सिबल टायमिंग्स ठेवा, की असं ठीक आहे तुम्ही खूप जास्त लांब नाही चाललात, किंवा मग वर्क फ्रॉम होमचं पण तुम्ही ऑप्शन घेऊ शकता, किंवा मग घरी येऊन तुम्ही म्हणजे आपलं ब्रेस्ट मिल्क एक्सप्रेस करून ठेवा, आणि ज्या वेळेस तुम्हाला वर्किंगचा ड्युरेशन असतो तर त्यावेळेस तुम्ही ते एक्सप्रेस मिल्क आपल्याला घरी पण एन्व्हायरमेंट तसंच ठेवावं लागतं. तर याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट बेबीचं एन्व्हायरमेंटमध्ये फॅमिलीचं एन्व्हायरमेंट खूप जास्त असतं, कारण मदरला सपोर्ट सिस्टम हा खूप इम्पॉर्टंट असतो. असं नसतं की याच्यात कसं आहे ना, खूप साऱ्या गोष्टी असतात, जसं पोस्टपार्टम ब्लूज असतात मदरमध्ये, तर तिथं हे एक कॉन्फिडंट मदर विल रेज अ कॉन्फिडंट चाइल्ड. शी शुड बी कॉन्फिडंट इन हरसेल्फ फर्स्ट. तर त्याच्यामुळे कसं आहे ना, शी शुड आस्क फॉर सपोर्ट ऑल्सो.
दरवेळेस चांगले दिवस नसणार आहे. आपला ECG पण असा असतो. त्यामुळे असं असतं की अप्स अँड डाऊन्स राहणारच आहेत. आणि पोस्टपार्टम इतके त्यांचे असतात की म्हणजे आपण सगळे याच्यातनं जातोच. म्हणजे पोस्टपार्टम ब्लू सगळ्यांना होतात आणि ते इनिशियली म्हणजे 2 to 3 वीक्स तर खूपच जास्त होत असतात. त्यामुळे म्हणजे काही झालं तरी बेबी रडत आहे, मी पण रडत आहे. माझ्यासोबत तर खूप व्हायचं. माझं बेबी रडतं आहे, का रडतं आहे, म्हणजे बिंग पिडियाट्रिशियन ऑल्सो डिड नॉट हेल्प मी. म्हणजे असं झालं की ते रडत आहे तर मला पण रडायला येतं आहे आणि काहीच नसतं. आणि त्यामुळे असं होतं की नाही मला म्हणजे रडायला काय येतं मलाच नाही कळत आहे. पण ते असं की ठीक आहे, हा फेज निघायला हळूहळू सुरुवात म्हणजे थोडं 3 वीक्स तरी लागतातच. तर आत्ता आपण जसं बोललो की साठवलेलं दूध आहे, साठवलेलं मिल्क आहे. तर यावेळेला आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागते? कारण त्यावेळेला हायजीनचा सुद्धा प्रश्न येतो. ते हाताळायचं कसं आणि कुठल्या ड्युरेशनने ते द्यायचं? तर एक्सप्रेस मिल्क कसं असतं ना, 2-3 मेथड्स असतात. आता कसं असतं की मॅन्युअल पण आपण काढून ठेवतो आहे ना, तर त्याचे पण क्रायटेरियाज खूप सारे असतात की जसं आता तुम्हाला माहिती आहे की मदर्स वर्किंग आहेत आणि तुम्हाला जाणं भाग आहे. त्याच्यामुळे आता कसं असतं की बरेच त्या फॅसिलिटीजमध्ये पण अशी प्रोव्हिजन असते की बेबीला तिकडे तुम्ही एक प्ले पेन किंवा मग एक ब्रेस्ट फीडिंग रूम पण एस्टॅब्लिश्ड असते. तर त्याच्यातसुद्धा ते फॅसिलिटी असल्यामुळे ते तिथे पण म्हणजे प्रायव्हसी रूममध्ये प्रॉपरली ते ब्रेस्टफीड करता येते. म्हणजे माझ्यासोबत तर असं झालेलं की इवन मॉल्समध्ये पण जाऊन मी ब्रेस्टफीड केलेलं आहे. इट इज जस्ट अ बेबी फीडिंग है ना, इट इज हर डाएट. त्याच्यामुळे असं काही त्याच्यात म्हणजे चुकीचं नाही आहे किंवा मग बाऊ करण्यासारखं काहीच नाही आहे. आणि सोबत ही झाली की एक्सप्रेस्ड ब्रेस्ट मिल्क हे कसं काढायचं, तर त्याचे जसं मॅन्युअल एक्सप्रेशन असते. त्याचा एक प्रॉपर म्हणजे जसं ॲरिओला असतो आपला, तर त्या एरियामध्ये डक्ट्स असतात, मॅमरी डक्ट्स असतात. तर तिथनं मिल्क सिक्रेशन तिथे भरलेलं असतं आणि ते सिक्रीट होत असतं. तर नॉट नेसेसरी म्हणजे निप्पल्सला स्टिम्युलेट न करता ते ॲरिओला आणि ब्रेस्ट टिश्यूला प्रॉपरली आपल्याला गाईड करून तसं एक्सप्रेस करावं लागतं. आणि ते जसं आता कसं असलं, हे आपण वाटीमध्ये काढून ठेवणे आणि तेव्हा लगेच जर पाजायचं आहे तर काही इश्यू नाही. पण जर तुम्हाला एक्सप्रेस करून ठेवणे आहे तर त्याच्यात मॅन्युअल ब्रेस्ट पंप पण येतं, इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप पण येतं. तर मॅन्युअल ब्रेस्ट पंप घेताना वगैरे काय असतं, त्याचे आहे ना काही साईजेस हे असतं की निप्पल शील्ड असतो त्याचा. तर हाऊ फार इट इज अटॅचिंग प्रॉपरली टू युअर निप्पल. जसं मानलो आता हा निप्पल आहे आणि निप्पलला ते अटॅच कसं होत आहे ना, तर ते जर खूपच टाईट अटॅच होत असेल आणि तुमचं निप्पलला खूप त्रास होत असेल तर मग ते खूप म्हणजे डिफिकल्ट आहे. म्हणजे ते तुम्ही तो साईज घेतला नाही पाहिजे, त्याच्यापेक्षा मोठा साईज पाहिजे. त्याच्यात एक रिम असते जी निप्पलच्या बेसला अटॅच होते. म्हणजे कसं असतं की एक जे सिक्रिशन जेव्हा बेबी सक करतो तर त्यावेळेस असं असतं की ते सिक्रिशनचे सिग्नल जातात ब्रेनपर्यंत. तर त्या ज्या सिंक्रोनीमध्ये बेबी सक करतं त्या ह्याच्यात तुम्ही ते अटॅचमेंट झाली प्रॉपर, तुम्ही प्रॉपर साईजचा घेतला आणि त्याला एक हँडल असतो, तर ते आपण असं प्रॉपरली प्रेस करत गेलं की तसं आपलं ब्रेस्ट मिल्क त्याच्यात हे होतं, म्हणजे स्टोअर होत जातं. आणि तसंच इलेक्ट्रिकवालं पण असतं. आता हे मॅन्युअल चांगलं की इलेक्ट्रिक चांगलं, त्याच्यात कसं आहे ते अकॉर्डिंग टू प्रिफरन्सेस आपले असतात. इलेक्ट्रिकमध्ये ऑफकोर्स तुम्हाला टाईम कन्व्हिनियन्स जास्त असतो, पण आय वूड से की मॅन्युअल जर असला तर ते जास्त म्हणजे कसं ते मदरचा असा इम्पल्स जातो की हो बेबी सक करताय, कारण हे हाताने आपण हे करतो आहे. त्याच्यामुळे ते सिग्नल्स लवकर जायला सुरुवात होते, म्हणजे कुठे ना कुठे तुमचा ब्रेस्टफीड याच्यात अफेक्ट होत नाही. आणि जर असं आपण स्टोर्ड मिल्क म्हटलं तर स्टोर्ड मिल्क असं रूम टेम्परेचर जसं 25 to 26 डिग्री आपण जसं आपण म्हटलो, तर त्याच्या ह्याच्यात कसं ऑलमोस्ट 2 to 4 आवर्स खूप चांगल्या तरीकेने ब्रेस्टफीड राहू शकतो, हे रूम टेम्परेचरमध्ये. हां, पण जे आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर ते असं 4 to 8 डिग्रीजपर्यंत जसं राहतं, तर त्याच्यात ऑलमोस्ट 2 वीक्सपर्यंत राहू शकते. आणि तेच आपण डीप फ्रीझरमध्ये ठेवलं ज्याच्यात आपण बाकीचे असं टाईट कंटेनर्समध्ये ऑफकोर्स, तर त्याच्यात चांगले मंथ्सपर्यंत राहू शकते, 3 to 6 मंथ्सपर्यंत राहते ऑफकोर्स. हां, आणि जर असंही म्हटलं आहे की सेपरेट फ्रीझर आणि सेपरेट डोअर असला ज्याच्यात आपण टाईट कंटेनर्समध्ये ठेवलं तर त्याच्यात ऑलमोस्ट म्हणजे 6 मंथ्सपर्यंत आरामात ब्रेस्ट मिल्क राहू शकते. सी सेक्शन आणि नॉर्मल डिलेवरी यामध्ये बाळाची काळजी घेताना काही फरक असतो का? आता सी सेक्शन आणि नॉर्मल डिलिव्हरी याच्यामध्ये कसं आहे, आता इंडिकेशन्स वेगळे असतात. जसं नॉर्मल डिलिव्हरी कोणाची होते, सी सेक्शन कोणाची. आजकाल असा फॅड असतो की नाही सेक्शन नाही करायचं आम्हाला, नॉर्मल डिलिव्हरी. बरेच जणांना प्रेफरन्स, अरे ये मॅडम के पास में जाओ, इधर पक्का नॉर्मल डिलिव्हरी होगा. बट हे पण आहे की डॉक्टरनी सगळं तुम्हाला एक्झॅमिन करून, आणि ऑफकोर्स म्हणजे त्यांना पण वाटते की हे फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे, आणि डॉक्टर्सला पण असं होतं ना की अरे यार ठीक आहे ना, नॉर्मल डिलिव्हरी हो रहा है, होने दो.
ज़्यादा उसमें हमको भी ज़्यादा कुछ करने की ज़रूरत नाही आहे. म्हणजे फक्त एक थोडाफार सपोर्ट लागते. आता डिलिव्हरी जर तुम्हाला डॉक्टरनी ॲडवाईस केली आहे की सेक्शनसाठी करण्याची गरज आहे, तर त्यांचा मेन गोल काय असतो की हेल्दी मदर अँड हेल्दी बेबी. हाच एक मेन गोल असला पाहिजे. इफ युअर डॉक्टर हॅज सजेस्टेड यू की हो इट इज नेसेसरी फॉर सेक्शन, की ज्याच्यात आता नॉर्मल डिलिव्हरी होत नाही आहे काही कारणावश, तर त्याच्यात तुम्हाला अननेसेसरी फिटल कॉम्प्रोमाइज होतं आहे. बेबी तिथे कॉम्प्रोमाइज होण्यात काही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला मेन गोल आहे हेल्दी मदर अँड हेल्दी बेबी, बस. तर सेक्शन डिलिव्हरी झाली, त्याच्यात फक्त एवढं आहे की एस्टॅब्लिश फीडिंग ॲज सून ॲज पॉसिबल, है ना. कारण नॉर्मल डिलिव्हरीमध्ये हे ती आहे ना स्किनशी अटॅच त्यांचे सगळं प्रोसेस सुरू असतं, फिजिओलॉजिकल आहे. पण सेक्शन मदरला कसं कट केलेलं आहे, तर त्याच्यामुळे ते एस्टॅब्लिश व्हायला अजून आपण असं हे बोलून ठेवलं की नाही सेक्शन आहे ना तो 2-3 दिन तो दूध नाही आनेवाला आहे. पण असं नाही आहे, हा मिथ आहे. ॲक्च्युली कसं असतं की जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला बेबीचा आणि मदरचा स्किन टू स्किन, जितक्या लवकर फटाफट कॉन्टॅक्ट झाला तेवढा लवकर आपण एस्टॅब्लिश केली है ना ब्रेस्ट फीडिंग. जसं आपण म्हणतो की आत्ता असा म्हणजे फंडा सुरू आहे की जर तुम्हाला एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीड करायचं आहे तर पहिले त्यांचं ANC पिरियडमध्ये जे अँटीनेटल केअर असतं, म्हणजे गरोदर माता असते तेव्हापासूनचं तिचं अवेअरनेस सुरू होते. बरेच म्हणजे गायनेकॉलॉजिस्ट अँड पिडियाट्रिशियन्स दोघंही मिळून हे आमचे कॅम्पेन्स असे घेतात की त्यांचा अवेअरनेस सुरू होऊन जाते की हो आपल्याला काय, म्हणजे यू हॅव टू प्रिपेअर युअरसेल्फ. जसं आपण म्हणतो ना की डिलिव्हरीला जायच्या अगोदर आपली बॅग रेडी असली पाहिजे की आपण काय कपडे टाकायचे आहे, त्याच्यात काय काय लागू शकते. तर तसंच ही अवेअरनेस मेंटल प्रिपेरेशनच गरजेचं आहे की हो आपल्याला ब्रेस्ट फीडिंग करणं आहे. आणि हे तर असं असणारच आहे ना की दुखणार आहे तिला, नॉर्मल डिलिव्हरी असो सेक्शन डिलिव्हरी असतो, तिची बॉडी पूर्ण चेंज झालेली आहे. एक न्यू मदरचा पण रिबर्थ झालेला आहे जर बेबीसोबत. त्याच्यामुळे असं आहे की अडॅप्टेशन टू द न्यू वर्ल्ड दॅट शी इज एंटरिंग इन. तर त्याच्यासाठी दोघांना प्रिपेअर करणं पण जरुरी आहे. तर फॅमिलीसोबत आपण मदरला पण प्रिपेअर करतो कारण तीच तर मेन आहे आता. पण एवढं की मेटर्नल त्याच्यात हेल्थ पण इम्पॉर्टंट. जसं आता सपोज फॉर एक्झाम्पल सेक्शन डिलिव्हरी झाली आहे, मदरला कट केलेला आहे, तिला पेन इतका जास्त होतो आहे की तिला ते इंजेक्शन्स आणि सलाईन सुरू आहे, त्याच्यात ती आपल्या पेननीच येत नाही, तर तिला हे पण टेन्शन आहे की मला बेबीला ब्रेस्टफीड पण करायचं आहे. काही मदर्सला हे पण असतं, गिल्ट असतो की नाही माझ्या बेबीला आता टॉप फीड देऊन दिला आहे की तर माझं मिल्क कसं येईल. बरेचदा असं म्हणजे खूप टेन्शन, कारण आत्ताची अवेअरनेस खूप जास्त स्प्रेड झालेली आहे मदरमध्ये. तर ते एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीडचा हे जर असेल तर पहिलेपासून आपल्याला आपल्या हॉस्पिटल एन्व्हायरमेंटमध्ये असं सांगून देणं जास्त जरुरी आहे की डॉक्टर मुझे ब्रेस्ट फीड करना है, तो दैट हॉस्पिटल विल अकॉर्डिंगली मॅनेज इट सेल्फ, इट स्टाफ अँड एव्हरी वन की हां इसको ब्रेस्ट फीड करना है, तो विल हॅव टू टेक एव्हरी प्रिकॉशन्स की आपल्याला कसं तिला सपोर्ट करायचं आहे ब्रेस्ट फीड करण्यासाठी. आणि बेबी केअर तर एवढं त्याच्यात काही जास्त डिफरन्स नसतो. जसं आपण नॉर्मल बेबी केअरवर जसं आता बोलू तसंच आपण केअर करतो. पण जसं फॉर एक्झाम्पल बेबी आता जस्ट वूममधनं बाहेर आलेलं आहे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे कसं असतं की मेन त्याला खूप जास्त कपडे घालून न देणे, कम्फर्टेबल क्लोदिंग ठेवणे. कारण ते आता आणि ते पण सॉफ्ट नॉन ॲलर्जेनिक कपडे. जसं आपण म्हणतो की खूप जास्त स्वेटर घालून ठेवले आहे, ते बेबीची स्किन एवढी सेन्सिटिव्ह असते. कारण सगळ्यात मेन ऑर्गन एक न्यूबॉर्नमध्ये त्याची स्किन असतं, कारण स्किनमधनं सगळे इन्फेक्शन्स जाऊ शकतात. तर त्याच्यामुळे तसं ते हायजीन मेंटेन करणे आणि ते त्यांचं टेम्परेचर मॅनेजमेंट करणे. तर हे जसं नॉर्मल डिलिव्हरी असो की सेक्शन डिलिव्हरी असो, बेबी केअर सेमच असते, पण त्याच्यात फक्त मदरचं जास्त केअर करावं लागतं. दोन्ही केसेसमध्ये सेक्शनमध्ये जास्त करावं लागतं कारण तिला उठायला बसायला त्रास होतो आहे, तिला खूप सपोर्ट लागते एक कडावर चेंज व्हायला, तिला ब्रेस्ट फीड करायला पण खूप जास्त सपोर्ट लागतो की बेबीने म्हणजे खूप पोझिशन्समध्ये जसं ब्रेस्ट फीड करता येते. तर लाईंग डाऊन पोझिशनमध्ये कसं करायचं आहे, ती उठून बसली आहे, तिला LP केलेलं होतं तिचं, त्याच्यामुळे तिला म्हणजे इंजेक्शन मागे जे आपण लावतो ॲनेस्थेशिया जे देतो, तर त्यावेळेस असं असतं की तिला तिथे पण पेन होता उठायला बसायला. तर तिला कसं त्याला सपोर्ट देणे आणि प्लस की हां ठीक आहे लॅच होत आहे की नाही, तिच्यावर ऑलरेडी प्रेशर असतो. तर त्याच्यामुळे मदरची सगळ्यात जास्त केअर करणे की तिला जितक्या लवकर म्हणजे होमली ॲटमॉस्फिअर असा जितका चांगला आणि तिचा कॉन्फिडन्स किती वाढतो आहे, तिच्यामध्ये कॉन्फिडन्स फुकणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. सगळे म्हणतात की नाही हे पुरणार की नाही, मदरला हाच कॉन्फिडन्स नसतो की नाही माझं दूध पुरणार नाही, पण तिला हेच म्हणणे की हो पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट की हो बेटा तुझं दूध पुरेसं आहे, भले ट्विन्स असो भले ट्रिपलेट्स असो, म्हणजे की किंवा सिंगल बेबी असो, देवाने असंच बनवलं आहे की जेवढे बेबीज असणार तेवढं मदरला मिल्क पुरणार आहे. अगदी बरोबर मॅडम. बाळ 2 असो किंवा 3 असो ॲट अ टाईम, आईला दूध
पुरेसं येणारच आहे, कारण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. बाळाचा जन्म झाला आणि काही सेकंदामध्ये ती माहिती नातेवाईकांमध्ये स्प्रेड होते, आप्तेष्टांमध्ये स्प्रेड होते आणि आपसुकच सगळे गर्दी करायला लागतात आणि त्या हॉस्पिटलसमोर त्या रांगा असतात आणि आलेले लोक जे आहेत तर त्या पद्धतीने सुरक्षितता बाळगत नाही. बाळाला उचलणं, त्याला किसेस करणं, त्याचे लाड करणं योग्य आहे. आणि जेव्हा बाळ घरी नेतो आपण त्यावेळेला त्याच्या स्वागतामध्ये बँड बाजा लावणं आहे, फटाके फोडणं आहे मोठ्या आवाजांमध्ये आणि आनंद व्यक्त करणं आहे. आनंद व्यक्त करणं चुकीचं नाही, पण हे व्यक्त करताना काही लिमिटेशन आपण क्रॉस करतो. हे वैद्यकीयदृष्ट्या किती सुरक्षित आहे? ॲक्च्युली कसं ठीक आहे, एक्साइटमेंट तर खूप असतं. ऑफकोर्स वी आर वेटिंग फॉर इट, लाईक वी आर प्लॅन्ड. आणि त्याच्यानंतर आपण त्याचा म्हणजे अरायवलची डेट आधीपासून म्हणजे आपण कधीपासून असं डिसाईड केलं असं हो बेबी डिलिव्हर झालं तर आपण असं त्याचं वेलकम करूया म्हणून. उत्साह खूप चांगला आहे, ऑफकोर्स तो असायला पण पाहिजे आणि तो एक प्रेमच असतं जे आपण एक्सप्रेस करतो आहे. किती प्रमाणात उत्साह तुमचा एक्सप्रेस करायची भारी आहे त्याच्यावर कुठे ना कुठे लिमिटेशन्स असले पाहिजे. कारण ऑफकोर्स आता कसं असतं, इट इज नॉट ऑलवेज अ जॉय राईड है ना. कुठे ना कुठे आता सेक्शन मदर खूप साऱ्या कंडिशन्स असतात ना. सेक्शन मदर आहे, तिची कॉम्प्लिकेटेड प्रेग्नन्सी होती, बरेचदा ती पण खूप कॉम्प्लिकेट झालेली असते. कधी कधी त्यांना हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस घेतल्या जाते, कधी कधी बेबी NICUमध्ये असतो. त्यांचं पण त्यांना असं असतं की डिस्चार्ज झाला आणि बेबीला घरी आणलं तर आपल्या घरी असं ठीक आहे, तुम्ही रिच्युअल्सनुसार एक ट्रॅडिशननुसार जसं आपली नॉर्मली जसं आपलं पूजा असते, वेलकम करायचं रिच्युअल असतं तसं तुम्ही करा. पण जसं सगळ्यांना तुम्ही विचारलं की सगळ्यांना माहिती पडून जातं की हो ठीक आहे झालं, पण आता जसं फॉर एक्झाम्पल मूवीज रील्स होतात त्या फॅशनमध्ये काहीतरी सिग्नेचर स्टेप केली जाते. फॉर एक्झाम्पल आपल्याला लास्ट धुरंधर मूवीचं माहिती होतं, तर ते एक्झॅक्टली सेम रित्या की हो वी आर वेटिंग फॉर दॅट बेबी अँड धुरंधर हॅज अराईव्ड असं करून ते असं म्हणजे असं वाटतं की ठीक आहे, इट इज जस्ट फॉर फन अँड एव्हरीथिंग. बट जे बँड बाजा आहे, फटाके फोडणे आहे, तर आपल्याला एवढं समजायला पाहिजे की हो ते मदर अँड बेबी आत्ता जस्ट जगात आलेले आहेत. त्यांना सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की त्यांची इम्युनिटी प्रोटेक्ट करायची आहे, त्यांना हायजीन देणं आहे, त्यांना एक लव्हिंग ॲटमॉस्फिअर देणे आहे. तुम्ही फटाके फोडत आहात, तुम्ही बेबीला म्हणजे बेबी त्याच्यात कसं रिॲक्ट होतं, कारण बेबी आता खूप सेन्सिटिव्ह आहे ना, त्याचे सगळे रिफ्लेक्सेस आहेत. ते नेव्हर नो बेबी कसं रिॲक्ट करतं त्या गोष्टींना. मदरचा अजूनही तो फेज सुरू आहे की ती अजूनही रिकव्हरी व्हायची आहे तिची, जे सुरुवात झालेली आहे. तिला यार म्हणजे असं होते की मला आता झोप नाही येते, तिला कंटिन्यूअस 24/7 फीडिंग करायची आहे, कारण तिला मदरचं बेबी बॉन्डिंग करणंच खूप जरुरी आहे. त्याच्यामुळे तिला असं असतं की मला तर झोप पाहिजे, किंवा असे असतात की ठीक आहे हे आपण बाद में कर सकते है ये सब. तर त्याच्यामुळे असं होतं की ठीक आहे, जेव्हापर्यंत 2 वीक्स होत नाही तोपर्यंत व्हिजिटर्सची एंट्री पण ॲक्च्युली कमी असली पाहिजे. असं ठीक आहे व्हिजिटर्सला आपण म्हणजे कसं त्यांना दुःख नाही पोचलं पाहिजे असंही आपला म्हणजे वी शुड नॉट हर्ट देअर फीलिंग्स. बट असं आहे की एव्हरीवन इज व्हेरी हॅपी की हां तुम्हाला म्हणजे एक नवीन इट इज अ प्रिव्हिलेज ना दॅट यू आर म्हणजे तुमच्या लाईफमध्ये आलेलं प्रिव्हिलेज आहे. तर ते सपोज काही पण विजिटर्स आहेत जे तुम्हाला एक बार कुछ जाके यार ग्रोसरी लेके चले जाओ है ना, म्हणजे की काहीतरी हेल्पच करून द्या. खूप जण एका वेळेस जायची गरज नाही आहे, तुम्ही बारी जा. हे पण समजा की हो आता मदरला फीडिंग करून ती थकून गेली असेल, कारण इट इज म्हणजे खूपच टीडियस प्रोसेस आहे तो. एका मदरचा फीडिंग निघता तिच्या किती कॅलरीज आणि किती तिचं एनर्जी चालली आहे त्याच्यामुळे मदरला सगळ्यात जास्त सांभाळणं खूप जास्त गरजेचं असते. तर तिची तुम्ही एखादी वेळेस जसं न्यूक्लिअर फॅमिली आहे, तर त्यावेळेस पण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये तुम्ही ॲटलिस्ट ठीक आहे तुम्ही व्हिजिटर्स अवॉइड तर नाही करू शकत, पण तुम्ही एक वेळ बघून जा की ठीक आहे तुम्ही कोणत्याही वेळेस न जाता तुम्ही म्हणजे एक तर काहीतरी तिच्यासाठी फ्रूट्स घेऊन जा किंवा काहीतरी तिच्या घरी जाऊन तिचं काही हेल्प करून द्या की त्याच्यावर तिचं पण सपोर्ट होऊ दे. आणि किस्सीज जे घेतात तर ते कसं असतं, ते पण आहे की तुम्हाला एवढं तुम्ही अडल्ट्स आहात, तुम्हाला तर एवढं समजायला पाहिजे की हो बाई मी आता इन्फेक्टेड आहे, तर त्यावेळेस मी बेबीला हात नाही लावायला पाहिजे, किंवा मग मी बेबीला बऱ्या हेल्दी कंडिशनमध्ये मी जाऊन भेटायला पाहिजे. जे किसीज करतात तर त्यांना यार कोणते व्हायरसेस तुम्ही किती सारे व्हायरसेस तुमच्या सलाईवा म्हणजे सगळे जे आपले ओपनिंग्स आहेत त्याच्यात बॅक्टेरियाज आहेत, त्याच्यात काही ना काही म्हणजे जर्म्स आहेत, कुठे ना कुठे म्हणजे आपल्या सलायवेशनमध्ये तर खूप सारे व्हायरसेस ट्रान्सफर होऊ शकतात. तर ते तुम्हाला स्किनवर का अटॅच करायचं, किसी नो नॉट ॲट ऑल.
म्हणजे एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फिडिंग नेमकं काय आणि ती कशी केली पाहिजे? बऱ्याचशा लेडीजला याबद्दल संभ्रम आहे, तर तो संभ्रम आम्हाला तुमच्याकडे ऐकायचा आहे. एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीड म्हणजे नथिंग गोईंग इनसाईड द बेबीज माउथ एक्सेप्ट फॉर ब्रेस्ट फीड. म्हणजे त्याच्यात पाणी पण नाही आलं, त्याच्यात घुटी पण नाही आली, त्याच्यात काही हनी काहीच नाही, म्हणजे फक्त एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीड. आता ते ब्रेस्ट फीड कसं असतं की पहिले एकदम मॅच्युअर मिल्क सुरू होत नाही, त्याचे 3 मिल्कचे ट्रान्झिशन्स असतात. म्हणजे पहिला कोलेस्ट्रम येतं, जे आपण चीक दूध म्हणतो, दुसरा ट्रान्झिशनल मिल्क येतं आणि तिसरा मॅच्युअर मिल्क येतो. तर कोलेस्ट्रम जे असते ते पहिले 2-3 दिवस राहते, त्याच्यानंतरचे 10 दिवसपर्यंत ट्रान्झिशनल मिल्क येते, म्हणजे ते आता मॅच्युअर मिल्कमध्ये ट्रान्सफर व्हायचं आहे. आणि जास्त तर म्हणजे कसं एक्सक्लुझिव्हली जेव्हा हे मॅच्युअर मिल्क देण्यात येतं तर तेव्हा असं असतं की फर्स्ट अँड फॉरमोस्ट क्रायटेरिया की तुम्ही म्हणजे का दिलं पाहिजे ब्रेस्ट मिल्कच. आता देवाने असं बनवलेलं आहे की जसं बेबीची नीड्स आहे त्या हिशोबाने जसं चा मदर तेवढं मिल्क प्रोड्यूस करेल. फॉर एक्झाम्पल प्रीटम बेबी आहे तर त्याला जास्त तर फॅट्स आणि कसली गरज आहे त्या हिशोबाने मदरचं मिल्क त्या हिशोबाने फिल्टर होऊन बनतं. तर याच्यात कसं असतं की त्याला प्रोटीन्सची जास्त गरज आहे, काही अँटीबॉडीजची सगळ्यात जास्त गरज आहे, कारण ते लवकर जन्माला आलेलं, तर त्याच्यामुळे त्याला सिक्युरिटी जास्त पाहिजे, म्हणून त्या हिशोबाने ब्रेस्ट मिल्क प्रोड्यूस होते. तेच जर टर्म बेबी असला तर त्यांना कसं हायड्रेशन पण इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानंतर त्याला सटायटी लेवल चांगली असली पाहिजे, तर त्याला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स यांचा एक प्रॉपर प्रमाणात सुरू असते ब्रेस्ट मिल्क सिक्रिशन. आणि कधी सक्सेसफुली आपण ब्रेस्ट मिल्क कसं करू शकतो, तर जसं मदरचं जसं एन्व्हायरमेंट असलं त्या हिशोबानेच तिला सपोर्ट सिस्टम तसा दिला. असं पण म्हटलं जातं जसं आता मदरनी सक्सेसफुली ब्रेस्ट फीड करते आहे आणि अशा बेबीजमध्ये सगळ्यात जास्त त्यांचा IQ हा मानला जातो की हो ज्यांनी ब्रेस्ट फीड केला त्यांचा IQ आणि त्यांचं कॉग्निशन म्हणजे ब्रेनची क्षमता ही खूप जास्त डेव्हलप होण्याची असं रिसर्चेस झालेले आहे. आणि आता हे रिसर्चेस असे आहेत की त्याच्या IQपेक्षा जास्त EQ म्हणजे इमोशनल कोशंट हा जास्त प्रमाणात वाढत चालला आहे ब्रेस्ट फीड मुलांमध्ये. आता याच्यात कसं असतं ना, सर्वे होतात, तर त्याच्यात कसं नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे होतात, तर ते NFHS 4 आणि NFHS 5 असा क्रायटेरिया जसा आता बघितला, म्हणजे याच्या आधी ऑलमोस्ट 55% एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीड केला आहे, म्हणजे फर्स्ट 6 मंथ्सपर्यंत. आणि आत्ताचा हा क्रायटेरिया थोडा वाढत चालला आहे, तर ते 63% येऊन पोहोचला आहे. तरी पण आपण बघितलं तर 40% अजूनही मदर ब्रेस्ट फीड एक्सक्लुझिव्हली करत नाही आहे. तर याच्यातले काय असे रिझन्स असतात है ना, तर त्याचे खूप सारे कारणं जसे आपल्या समोर येतात. तर आजकाल बरेचशा पेरेंट्समध्ये मी असं ऐकते की हो ठीक आहे, म्हणजे कमी पडत असेल, कोणीतरी असं म्हणते आहे, तर ते मदरलाच ती फिलिंग यायला लागते हो खरंच कमी पडत असेल का, कारण ही अवेअरनेस अजून आलेली नाही आहे ना. तर त्यांना इझी काय दिसतं, हो चलो फॉर्म्युला फीड, ते फॉर्म्युला देऊन देऊ. तर आता म्हणजे मी असंही म्हणणार की रिसर्चेस इतके जास्त आहे. आता काही पण आपण सायन्स आणि एव्हिडन्स बेसच बोलतो, त्याच्यामुळे असं आहे की जरी तुम्हाला ट्विन्स जरी असले तरी पण तुम्हाला इक्वली प्रॉपर डिस्ट्रीब्यूट होणारं ब्रेस्ट मिल्क डेव्हलप होते. तुम्हाला फॉर्म्युला फीडची काहीच गरज पडत नाही. Naturally ते सगळं काही होत असतं. तर ते क्युरेटेड, फिल्टर्ड आणि असंही जसं मदरला इलनेस पण असली, सपोज म्हणजे फॉर एक्झाम्पल तिला कफ कोल्ड असेल, तिला ताप असेल, तरी पण मदर फीडिंग करू शकते. काही फक्त मेडिसिन्स असतात जे सिक्रेशन होतात, पण अदरवाईज म्हणजे जितकं जसं असं म्हणतो ना आपण ब्रेस्ट फीड केल्याने म्हणजे त्यांच्या बेबीला गॅस जास्त होत आहे किंवा हे, तर हे एक नॉर्मल प्रोसेस आहे ज्याच्याने बेबी चालला आहे. तर ते जितकं आपण ब्रेस्ट फीड एक्सक्लुझिव्हली करू त्याच्या बेबीचा बॉन्डिंग चांगलं होते. त्याचे फिजिकल बेनिफिट्स तर खूप सारे आहे की त्याला ऑफकोर्स अँटीबॉडीज वगैरे सगळं डेव्हलप होतच आहे, त्याच्यामुळे त्याची इम्युनिटी चांगली होत आहे, पण त्यांचं इमोशनल बॉन्डिंग पण डेव्हलप होत आहे. तर ब्रेस्ट फीडमुळे हे फक्त एक म्हणजे न्यूट्रिशन नाही आहे, ते न्यूट्रिशन पण आहे, ते कम्फर्ट पण आहे. एखादी वेळेस बेबी जसं आजारी असलं तर ते फक्त ब्रेस्ट सकल करते, म्हणजे त्याच्यामुळे कम्फर्ट पण मिळत आहे, त्याच्याने त्याची इमोशनल बॉन्डिंग पण बनते आहे आणि त्याच्यात सगळ्यात जास्त त्याला इम्युनिटी कवच पण मिळतं आहे. तर हे होल अँड सोल एक पॅकेज झालं ना. बाळ आता मोठं झालं आहे, 6 महिन्याचं झालं आहे आणि ते खायला प्यायला लागणार आहे, तर अशा वेळेला आपण नेमकं त्याला कुठलं जेवण द्यायला पाहिजे आणि किती क्वांटिटीमध्ये द्यायला पाहिजे? तर आपल्याला हा एक महत्त्वाचा आहे की ठीक आहे 6 मंथ्स तर एक्सक्लुझिव्हली ब्रेस्टफीड झाले आहे, पण तेव्हा आपण बेबीची डेव्हलपमेंट कितपर्यंत झालेली आहे याच्यावर अवलंबून असते. आपण 6 मंथ्सलाच फीडिंग का वरचं सुरुवात करतो,
त्याला पण आपण म्हणतो की एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फीड, त्याच्यात आपण काही पण देत नाही. पण 6 मंथ झाल्यावर आपण वरचं फीड त्या इन ॲडिशन टू ब्रेस्ट मिल्क देतो. म्हणजे त्याला रिप्लेस न करता त्याला ॲडिशन सोबत देतो. त्याच्यामुळे त्याला फीडिंग कोणतं असतं, कॉम्प्लिमेंटरी फीडिंग हा टर्म एस्टॅब्लिश झालेला असतो. तर त्याला कॉम्प्लिमेंटरी फीडिंग का, कारण ब्रेस्ट मिल्कमध्ये जेवढी त्याला एनर्जी चालली आहे तर ती त्याला पुरेसी नाही आहे, म्हणजे पुरत नाही आहे. आता 6 मंथ्समध्ये बेबी थोडा डेव्हलप झालेला आहे, त्याची एनर्जी लेवल डिमांड्स खूप जास्त आहेत, त्याच्यामुळे तो कुठे ना कुठे एनर्जी गॅप येत असतो. तर त्यामुळे आपल्याला कॉम्प्लिमेंट करावं लागतं ब्रेस्ट फीडला. आता अशा वेळेस जेव्हा बेबीचे डेव्हलपमेंटल माइलस्टोन कोणत्या एजपर्यंत लेवलपर्यंत आले आहे हे बघणं पण जरुरी असतं. जसं 6 मंथ्सपर्यंत बेबी उठायला बसायला म्हणजे सपोर्ट विदाऊट सपोर्ट बसायला सुरुवात करू शकते तेव्हापर्यंत, म्हणजे त्याचं नेक होल्ड प्रॉपरली यायला लागते. त्याच्यानंतर त्याची जी स्पायनस प्रोसेस आहे ती थोड्याफार व्यवस्थित कोर त्याची स्ट्रेंथ डेव्हलप होते. त्याच्यामुळे तो बेबी म्हणजे आपण जसं बसवलं त्याला विदाऊट सपोर्ट तर तो थोड्या वेळपर्यंत विदाऊट सपोर्ट आरामात बसू शकतो. तर तेव्हापर्यंत आपण ती एक स्टेट सुरू होते आणि त्यांचे ओरोमोटर स्टिम्युलेशन सुरू असते, हँड टू माउथ कोऑर्डिनेशन असते, म्हणजे काही पण उचलून ते तोंडापर्यंत नेले. जसं आपण म्हणतो की ही थंब वगैरे असं, म्हणजे ते थंब सकिंग कुठे ना कुठे सक करायला लागतात. तर तशी ती डेव्हलप होत आहे, म्हणजे इन अ वे आपली त्यांची बॉडीच सांगत आहे की हो नाव आय एम रेडी, की मला वरचं काहीतरी पाहिजे. तर म्हणून ही स्टेज रादर दॅन कॅलेंडर मेथड्स की आता 6 मंथ झाले, ती तर एक्सक्लुझिव्हली आपण फॉलो करतोच, पण त्याच्यासोबत हे पण महत्त्वाचं आहे की आता आपला बेबी उठून पण बसू शकते व्यवस्थित थोड्याफार सपोर्टनी, तेव्हा आपण काही ना काही द्यायला सुरुवात करतो. तर आता त्याच्यात कसं असतं की कुठलं फीड सुरू करायला पाहिजे, तर त्याचे आपण सगळ्यांना असं IAP WHO असे डाएट चार्ट्स असतात. तर आयडियली आपण डाएट चार्ट्स असं सांगण्यापेक्षा जे आपल्या घरी स्टेपल तुमचं फूड बनतं, जे घरी इझिली बनण्यासारखं फ्रेश जे आपण घरी खातो तेच तुमच्या बेबीला देणे आहे. तर त्याचा मिनिंग असं नाही की ठीक आहे आपण एवढं तिखट खातो तर बेबीला डायरेक्ट तिखट द्यायचं का. हे फोरमोस्ट इम्पॉर्टंट आहे की कोणत्या गोष्टीचं आता एलर्जी काही डेव्हलप होत आहे का बेबीला, सगळं काही सूट होणारच असं काही जरुरी नाही आहे. त्याच्यामुळे बेबीला आपला हळूहळू इंट्रोडक्शन फेज सुरू असतो की फर्स्ट 6 to 9 मंथ्स हा इंट्रोडक्शन फेज असतो, की तेव्हा बेबी की काहीतरी असं नवीन येत आहे असं करून तो फक्त इंट्रोड्यूस करायला लागला, आपण तसं ॲक्सेप्ट करायला लागतं. त्यासच कसं त्यांची ही ग्रिप आलेली असते, त्याच्यामुळे काही पण उचलून ते तोंडापर्यंत नेऊ शकतात. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही इझिली कसं सुरुवात करू शकता फ्रूट्सनी. व्हेजिटेबल्स पण असे की जसं आपण म्हटलं की स्वीट पोटॅटो, जसं रताळ वगैरे म्हणतो, आलू पण त्याला आपण बॉईल करून घेतले तर त्याला डायरेक्ट आपण काही ना काही, म्हणजे जसं स्टिक फॉर्म आपण जसं म्हणतो की फिंगर फूड, तर त्याच्यासारखं की हातात पकडून ते तोंडापर्यंत नेऊ शकते. तर तशा वेळेस आपण तसे इझिली मॅश्ड बनाना, मॅश्ड पोटॅटो, मॅश्ड कॅरेट आणि हे असे रताळ, स्वीट पोटॅटो वगैरे हे असं मॅश होणार आहे. आणि स्पेसिफिकली कसं जे चमच्याच्या म्हणजे टेक्स्चर कसं असलं पाहिजे त्याचं, की ते चमच्यापर्यंतच्या टेक्स्चरमध्ये राहायला पाहिजे. खूप लिक्विड पण नको की आपण खाली घेतलं की खूप लिक्विडी पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही. तर ते इझिली म्हणजे चमच्यात राहायला पाहिजे, असं करून त्यांना इझिली आपण ऑफर करू शकतो. आणि किती ऑफर करायचं त्यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजे की बेबीचा आता स्टमक एवढूसा आहे, म्हणजे हार्डली त्याची कपॅसिटी 30 ml पर्यंत असेल. तर पूर्णतः आपण तर भरू नाही शकत, तर 20 ml पर्यंत आपण आरामात आपण फीडिंग त्यांचं देऊ शकतो. म्हणजे ब्रेस्ट फीड सोबत आपण कॉम्प्लिमेंटरी फीड आणि हे पण सॉलिड फूड्स, तर सेमी सॉलिड फूड्स, तर ते इझिली मॅश झालेले जे सेमी लिक्विड फॉर्ममध्ये असेल, सेमी सॉलिड फॉर्ममध्ये असेल, ते आपण इझिली त्यांना देऊ शकतो. तर एका वेळेस ते 4 to 5 चम्मच घेणार, त्याच्यापेक्षा तर जास्त घेणार नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे ना, इंट्रोड्यूस करायचं आहे. त्या इंट्रोड्यूसमध्ये आहे ना खूप सारी व्हरायटी इन्क्लूड करा. तर तुम्ही काय करा, जसं आम्ही कसं केलं होतं की जसं आता माझ्या घरी आपण स्वयंपाक केला मी, तर त्याच्यात फक्त थोडंसं वेगळं काढून ठेवून दिलं, त्याला त्याच्यात काही सॉल्ट पण ॲड नाही केलं, त्याच्यात शुगर पण ॲड नाही केली. का बरं, आता जस्ट फक्त ब्लँड, आपण जसं आता म्हणतो की फॉरेन कंट्रीजमध्ये तर किती अजूनही ब्लँड खातात. तर ही आपल्या आता इंडियामध्ये इतकं जास्त जे प्रमाण वाढत चाललं आहे नॉन कम्युनिकेबल डिसीजेसचा, जसं चाइल्डहूड ओबेसिटी आहे, चाइल्डहूड हायपरटेन्शन आहे, म्हणजे खूप जास्त जसं डायबिटीसचं आहे प्रमाण, हे का वाढत चाललं आहे? कारण आधीपासूनचा आपण खूप जास्त त्याला स्पायसेस, खूप जास्त म्हणजे साखर, मीठ असं खूप जास्त जसे पदार्थ दिले, तर मग ते आपली बॉडी मेकॅनिझम जसं बेबीचं इमॅच्युअर आहे अजूनही, ते डेव्हलप होत आहे.
त्याच्यामुळे ते डेव्हलप होता होता त्यांच्या बेबीला ऑलरेडी तुम्ही जर हे सगळं आधीपासून देत असाल तर तुमच्या किडनीजवर लोड वाढणार आहे, तुमचं ब्लड वेसल्सवर लोड वाढणार आहे. तर त्याच्यामुळे जितकं ब्लँड असू दे तर तुम्ही तेवढं इंट्रोड्यूस करायला पाहिजे. तर फर्स्ट 2 इयर्स म्हणजे आम्ही म्हणतो की अजिबातच काय, फर्स्ट 1 इयर आम्ही अजिबातच म्हणतो की साखर पण नको आणि सॉल्ट पण नको. साखर आणि मीठ पूर्णपणे टाळलंच पाहिजे. पण मूल घरचं खात नाही किंवा अन्न घेत नाही, तर म्हणून काहीतरी वेगळंच इंट्रोड्यूस करायचं. यामध्ये पॅकेजिंग फूड आहेत, बिस्किट्स आहे, आणखी बरंच काही. तर हे देणं कितपत योग्य आहे? आता त्याच्यात कसं असतं की सगळ्यांचा रोल येतो ह्याच्यात, की आपल्याला असा गिल्ट होते, अरे हे काहीच नाही खात आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की काहीतरी तर खाऊन घे. त्याच्यामुळे इझिली अवेलेबल जे असलं ते जास्त, तर कोणाला जास्त मेहनत करायची इच्छा होत नाही, असं फ्रँकली बोलला तरी चालेल. तर त्याच्यात असं असतं की बिस्किट्स आणि हे जे आपण पॅकेज फूड म्हटलं हे खूप प्रोसेस्ड फूड असतात. तर जितका आता गट मायक्रोबायोटा बेबीचा जसा डेव्हलप होतो आहे, तर हळूहळू जसं इंट्रोडक्शन आपण करतो त्याच्यानंतर आपण ती क्वांटिटी की एक जसं फूड आपण इंट्रोड्यूस केलं आणि आपण बघितलं की हो तुमच्या बेबीला कुठे काही रॅश आली का, काही जसं आपण म्हणतो की डाळींची एलर्जी असते, कोणाकोणाला दुधाची पण एलर्जी येत असतं. म्हणजे वरचं दूध आपण म्हणतो की तरी आम्ही 1 इयरपर्यंत म्हणतो की काऊज मिल्क देऊ नका, कारण काऊची मिल्कची एलर्जी पण असते. तर त्यामुळे बरेचदा म्हणजे स्टूल पॅसेजमध्ये वगैरे प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे बरेचदा आम्हाला टोटली दूध पण बंद करायची गरज पडू शकते. तर असं काही याच्यात एलर्जी कशामध्ये डेव्हलप होते आपल्याला नाही माहिती. त्याच्यामुळे आपण एक गोष्ट इंट्रोड्यूस केली तर जास्त बेटर. आणि त्याच्यात पॅकेज फूड वगैरे ऑलरेडी एवढे प्रिझर्वेटिव्ज आहे, मैदा आहे, त्याच्याने इंटेस्टिनल मोटिलिटी इतकी जास्त प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते की त्याच्याने मग सगळे असे डिसीजेस तर वाढलेच आणि तुमची पचनक्रिया पण हॅम्पर झाली. तर तुम्हाला हे टोटली अवॉइड केलेलंच कधी पण चांगलं. आणि त्याच्याने न्यूट्रिशन तर काही एरवी नाही, पण कधीतरी आपण कार्यक्रमांमध्ये जातो आणि त्यावेळेला आपलं बाळ आपल्यासोबत असतं आणि तिथे असणारी फास्ट फूड आहेत, मिठाई आहे किंवा बाकी काही, तर हे तर ते त्यावेळेला घेतं. तर मग अशा वेळेला आपण काय काळजी घेतली पाहिजे? त्याच्यात आता 1 इयरपर्यंतचा तर तुम्हाला आळा घातलाच पाहिजे ऑफकोर्स. आणि ते कसं असतं हळूहळू जसं आता बेबीचे तुम्हाला एस्टॅब्लिश झालं की हो आता याला एलर्जी या फूड्सनी होत नाही. पॅकेज फूड्स आता कोणी पण जसं ॲज बिंग अ डॉक्टर मी तर टोटली नाहीच म्हणणार की जितकं तुम्हाला अवॉइड करायचं आहे तेवढं तुम्ही अवॉइड केलं पाहिजे. दुसऱ्यांवर पण वॉच राहून त्याच्यात आपल्याला स्ट्रिक्टनेस तर हे करणंच आहे, कारण फर्स्ट 2 इयर्स ऑफ लाईफ हे इतके जास्त डेंजरस असतात की त्यावेळेस कसं असतं की सगळी इम्युनिटी तेव्हा डेव्हलप होत आहे, सगळे एक्सपोजिंग टू ऑल इन्फेक्शन्स होत आहे. हां, तर जसं हळूहळू बेबी हे जे आपण लग्न समारंभात जातो आणि बाकीचे पण ऑफर जर करतील तर त्याच्यात मी आतापर्यंत तर असं ऐकलं नाही आहे जास्त की ठीक आहे 1 इयरपर्यंत त्यांना बाहेरचं काहीतरी देण्यात आलं आहे. पण ऑफकोर्स जसं बेबी टॉडलरहूडमध्ये वगैरे जाते ही विल बी एक्सपोज्ड एव्हरीवेअर. पण आपल्याला जितकं टाळता येईल आपण तेवढं टाळलं पाहिजे. प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलाने पोटभर खाल्लं पाहिजे आणि मग ते करण्यासाठी माझं मूल खात नाही म्हणून त्याच्या हातात आपण मोबाईल देतो आणि मोबाईल दिल्यानंतर तो पूर्णपणे जेवण करतो किंवा तो टाळाटाळ करत नाही जेवणासाठी. तर हे लॉजिक अजूनपर्यंत काही समजलेलं नाही. तर या लॉजिक मागे काय तथ्य आहे? हे ॲक्च्युली कसं आहे ना, आपण इझी वे आऊट बघतो आहे की समवेअर ऑर दी अदर आपण ना बेबीचं जे नॉर्मल डेव्हलपमेंटल प्रोसेस आहे त्यालाच आपण कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे स्क्रीन टाईम हा कसा आहे, जसं फॉर एक्झाम्पल फक्त फिडिंगच्या ड्युरेशनमध्ये जो प्रोसेस असतो फिडिंग, द बेबी आपला 6 महिन्याच्या वर त्या बेबीला जसं फूडसोबत एक बॉन्ड तो डेव्हलप करत आहे की त्याचं काय त्याच्याशी रिलेशनशिप डेव्हलप होत आहे. कारण हे जे फर्स्ट 1000 डेज जे आपण म्हणतो हे फाउंडेशन इयर्स ऑफ बेबीज लाईफ असते. तर त्याच्यामुळे कसं आहे ही इज एस्टॅब्लिशिंग हिज रिलेशनशिप विथ एव्हरीथिंग. एक्झॅक्टली. म्हणजे विथ हिज टॉईज ऑल्सो, विथ हिज फूड ऑल्सो, विथ मदर, विथ हिज रिलेटिव्स, विथ एव्हरी सराउंडिंग सोसायटी. तर त्याच्यात असं असतं की जर हे आपण मोबाईलचं मध्ये आणलं की हो बेबी एक शांतपणे बसून जे जेवणार आहे तर त्याच्यात त्याचं पूर्ण फोकस जे आहे ते ह्याच्यातच जाणार आहे मोबाईलमध्ये. आणि जिथे फूड असलं तर फूड एक किती सुंदर म्हणजे हे असतं ना की आपल्या GIT सिस्टमसाठी, म्हणजे जसं आता जेवण बनलं तर त्याचं आपण बघूनच त्याला आपल्याला भूक लागते किंवा त्याचा सुगंध येतो, भात शिजला, अरे गरम गरम भात आहे, तोंडाला पाणी येणं. हां, तर ही जी प्रोसेस असते तर ते कुठे ना कुठे आपल्या ब्रेनशी पण कनेक्टेड आहे ना. तर आपण जर मोबाईल ठेवून दिला आणि त्याच्या तोंडात आपण भरवत आहोत
तर त्याला हे नाही कळत की हो ह्याच्याने म्हणजे ही प्रोसेस, अरे वा सुगंध येतो आहे म्हणजे मला भूक लागली, मला तहान लागली, म्हणजे माझ्या तोंडात पाणी आलं, तर आपण हे खायला सुरुवात करू. आणि इवन तेव्हापर्यंत असं असतं की जितकं फीडिंग खातो आहे तर तेवढं आपलं पोट कधीपर्यंत भरलं आहे ते त्याला कळत नाही. तर म्हणून ते असं ते कुठे ना कुठे आपण तो ब्रेकडाऊन करतो आहे तो सायकल. बेबी शुड बी लाईक त्या बसला आहे, आपण जसं सीटवर बसवलं किंवा आपल्यासोबतही बसवलं तर त्याने आपल्या फूडला एन्जॉय केलं पाहिजे. तर त्याच्याशी पूर्ण तो खेळू द्या, बेबीला स्वतःचे कपडे भरू द्या, त्याचं तोंड असं भरलं पाहिजे, तेव्हाच तर ते दिसणार की हो तो फूड खूप एन्जॉय करत आहे. सुरुवातीच्या काळात जेव्हा बाळ डेव्हलपमेंटच्या टप्प्यात असतं तर त्यावेळेला सुरुवातीच्या 2 महिने तर त्याला विजन नसतं आणि ऐकायला पण कमी येतं. तर यावेळेला त्याला ऐकायलाच येत नाही आहे, ही कंडिशन आहे, हे आपण कधी आयडेंटिफाय केलं पाहिजे की आता त्याला आपल्याला पेडियाट्रिशियनची गरज आहे, कुठेतरी दाखवायची गरज आहे. तर ही कंडिशन पॅरेंट्सने कशी आयडेंटिफाय केली पाहिजे? विजनसाठी आपण जर बोललो तर त्याच्यातनं रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणतो. म्हणजे त्याच्यात कसं आपला जो रेटिना आहे, मागचा जो पडदा असतो डोळ्याचा, तर ज्याच्यावर इमेज फॉर्मेशन होते, तर त्याच्यावरच म्हणजे इमेज फॉर्म होत नाही. तर म्हणून तशा याच्यात अर्लिएस्ट आपल्याला 3 मंथ्सपर्यंतचं त्याचे टेस्टिंग होत असतात आणि त्याच्यावर लेझर प्रक्रिया वगैरे होत असते. कारण फर्स्ट 2 मंथ्सपर्यंत तर बेबीचं स्माईल पण नाही येणार आहे, ते फक्त म्हणजे असं इकडे तिकडे बघत असतं. त्याच्यामुळे त्यांची विजन यायला 3 मंथ्सपर्यंतचा टाईम लागतो. पण तेव्हापर्यंतचा आपल्याला म्हणजे ROP टेस्टिंग जसं आपण म्हणतो, प्रत्येक प्रीटर्ममध्ये कंपल्सरीली ROP टेस्टिंग आणि हिअरिंग टेस्ट हे कंपल्सरीली आम्ही करतो. ओके. तर हिअरिंग टेस्ट म्हणजे कसं हिअरिंग एस्टॅब्लिश होऊन जाते, जसं बेबी गर्भात असलं तेव्हापासूनचं त्याला ऐकायला येतं. पण काही काही क्यूज असतात, जसं डेव्हलपमेंटल फेजमध्ये जसं बेबी दचकतं, त्याला आपण स्टार्टल रिफ्लेक्स म्हणतो. तर समहाव म्हणजे बेबी दचकत नाही किंवा त्या आवाजाकडे वळून बघत नाही, है ना. असं म्हणजे जसं आपण रॅटल काही साऊंड असा केला तर त्या दिशेने ते बेबी तोंड करत नाही. तर तशा वेळेस आपल्याला काही ना काही क्यूज, कारण स्पीच कधी डेव्हलप होणार जेव्हा आपण जे बोलतो तेच आपल्याला ऐकायला येतं. पण ते येता येता अजून वेळ आहे ना, अजूनपर्यंतचे बेबी खूप सारे तुम्हाला इंडिकेटर्स देऊन देतं, ज्याच्याने आपल्याला ओळखायला येऊन जाते की जसं आता जे हलणारा ऑब्जेक्ट जर तो बघत नसेल तर हो याचं विजन कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक आहे, किंवा तो साऊंड करणारा याच्यात रिस्पॉन्स देत नसेल तर हो याचा कानाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याचा पुढे जाऊन स्पीचचं पण इफेक्ट होऊ शकतो. तर जर कानाला ऐकू नाही येत असेल तर त्यांच्यात अर्लिएस्ट कॉक्लिअर इम्प्लांट वगैरे पण केल्या जातात, म्हणजे इयर सर्जरीज होतात. आणि अशा वेळेस मग ते इयरिंग इम्पेअर्ड न होता ते व्यवस्थित वेळोवेळी जितकं अर्लिएस्ट तुम्ही केलं तेवढं अर्लिएस्ट तुमचं हिअरिंग म्हणजे चांगली होऊन तुमचं स्पीच पण याला प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे पुढे जाऊन ते फक्त स्पीच थेरपी घ्यावी लागते. आणि अजून ते मोटर डिलेजचं आपण जर म्हटलं, जसं पण बेबी चालत नाही आहे तशा वेळेस खूप सारे जसे कारणं आहेत, जेव्हा बेबीला सीझर्स येतात, कन्व्हल्जन येतात, तर तशा वेळेसचे मेडिकेशन्स असतात काही तर ते डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियनला आम्ही रेफर करतो. तर अशा वेळेस त्यांचं पूर्ण टेस्टिंग होत असते, थेरपीज होत असतात. तर एक पीडियाट्रिशियन तुम्हाला एक गाईड करतो की हो ह्या लेवलपर्यंत कुठे आहे, आणि नंतर याचे थेरपीज जसं ऑक्युपेशनल थेरपी होते, फिजिओथेरपी होते, स्पीच थेरपी होते. तर अशा वेळेस एक डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन पण आम्ही म्हणजे इन्व्हॉल्व करतो आणि त्यांच्या याच्यात मग प्रॉपरली त्या बेबीची एक क्युरेटेड थेरपी डिझाईन होते. बाळाला आपण काहीतरी खाऊ घालत असतो आणि ते गळ्यात अडकतं, किंवा बाळ कुठेतरी खेळताना तोंडात काहीतरी टाकतो आणि ते अडकतं, चोक होतं. तर ती सिच्युएशन सांभाळून घेण्याकरता पॅरेंट्स पण खूप पॅनिक होतात, बरोबर आहे. तर त्यावेळेला आपण फर्स्ट एड म्हणून नेमकं काय केलं पाहिजे? चोकिंग हजार्ड्स ना कधी पण होऊ शकतात. तर एव्हरी पेरेंट शुड बी वेल इक्विप्ड की कसं आपल्याला फर्स्ट एड तर आलं पाहिजे. तर यू शुड बी प्रिपेअर्ड. असं नाही की घरी काही झालं आणि लगेच आपण पळून गेलो किंवा रडत बसलो. तर आपलं ही टाऊन नाही आहे, चंद्रपूर इज अ व्हेरी स्मॉलर सिटी, जिथे आपलं ओला उबर काहीच नाही आहे. त्याच्यामुळे तशा वेळेस हेल्प कशी मिळणार, तर त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला ट्रेन करणं जास्त जरुरी आहे. तर मी एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवू शकते त्याच्यात. नक्कीच. तर मी आता डेमॉन्स्ट्रेट करून दाखवते तुम्हाला, ठीक आहे. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही टेबलवर बसला आहात आणि बेबीने काहीतरी आवाज येतो आहे त्याच्यात, की काही चोक झालेला आहे आतमध्ये, काही अडकलं आहे. तर जर बेबी आहे ना तुमचा कफ करत आहे, खोकलत आहे, तर तुम्ही त्याला काही डिस्टर्ब नका करू. तो खोकत आहे, काहीतरी अडकलं आहे पण तो खोकत आहे. तर होऊ शकते की तो कफद्वारेच ते फॉरेन बॉडी निघू शकते. पण जर त्या बेबीचा आवाज आला असा, म्हणजे ते विंड पाईपमध्ये अटकलं आहे. तर त्या विंड पाईप म्हणजे आपली रेस्पिरेटरी पाईप जी आहे त्याच्यात अटकलं, तर ते इधर
खाली पण जाऊ शकते. तर तुम्हाला ते जितक्या लवकर काढता येत असेल घरी तर हा फर्स्ट एडमध्ये कन्सिडर केला जातो. तर न घाबरता बिलकुल प्रॅक्टिकली अप्रोचमध्ये फर्स्ट एड करायचा. तर जर तसा असला बेबीला तर व्यवस्थितरित्या जर तुम्हाला असं दिसत असेल ते फॉरेन बॉडी तर तुम्ही तशी काढून घ्यायची. पण जर ते दिसत नाही तर ते ब्लाइंडली आपण आतमध्ये पोक करू शकतो. त्याच्यामुळे अशा बेबीला जे असं करत आहे त्याला आपण असं पकडणे आणि त्याला या पोझिशनमध्ये ठेवणे आणि आपलं जे हा तलवा असतो त्याच्याने आपण बॅकला, जसं हे स्कॅप्युलर ब्लेड असते स्कॅपुला आपला, तर ते पाठीच्या बरोबर त्या डिरेक्शनमध्ये आपल्याला 5 त्याला थ्रस्ट द्यायचे असतात. 1 2 3 4 5. त्याच्यानंतर परत बेबीला बघणे की त्याच्या तोंडातून ते वस्तू बाहेर आली का, दिसली तर लगेच तुम्ही काढून घ्यायची. नाही दिसली तरी पण त्याला त्रास होत आहे तर मग निप्पल एरियामध्ये द्यावं लागतं. म्हणजे ज्या निप्पलचा एरिया असतो त्या लाईनमध्ये, एक इमॅजिनरी लाईनमध्ये त्याच्या खाली थोडंसं की तिथे मग थ्रस्ट द्यावे लागतात. 1 2 3 4 5 आणि मग हे परत काढायचा प्रयत्न करा जर दिसत असेल तर. आता ही सायकल तुम्ही 3 टाइम्स रिपीट करू शकता. परत त्याला मागे करणे, परत मारणे आणि परत बघणे. म्हणजे मध्ये मध्ये तुम्हाला रिचेकिंग करणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यावेळेस कोणाला तरी सांगणे की हो ठीक आहे आपल्याला आता हॉस्पिटलला जाणे जरुरी आहे. तर तशा करून हे चोकिंग हजार्ड्स इझिली आपले मॅनेज होऊ शकतात घरी. ही फर्स्ट एड आहे. आणि हे झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला हॉस्पिटलला जाऊन एकदा कन्सल्ट करणं जरुरी आहे की ऑल ओके तर आहे ना. आता हॉस्पिटलमध्ये फक्त काही प्रॉब्लेम असला तेव्हाच न जाता ॲक्च्युली गेलं पाहिजे पिरियड ऑल ओके आहे ना. बाळाला ब्रेस्टफीड करताना आईसुद्धा नवी असते, आईचा सुद्धा नवाच जन्म असतो, तिला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी नवीन असतात. तर ते ब्रेस्टफीड करताना तिने पोझिशन कशी घेतली पाहिजे की जेणेकरून लॅचिंग व्यवस्थित व्हायला पाहिजे बाळाला, तर ती पोझिशनसुद्धा आम्हाला तुमच्याकडनं समजून घ्यायला नक्कीच आवडेल. ब्रेस्टफीडिंगचे खूप सारे पोझिशन्स असू शकतात. जसं तुम्ही कम्फर्टेबली लाईन डाऊन पोझिशनमध्ये पण इनिशियल स्टेट्स ऑफ डिलिव्हरी, जेव्हा डिलिव्हरी झाली आहे त्याच्यात मदरला जसा प्रॉब्लेम असतो उठायला बसायला, तेव्हा तुम्ही लाईन डाऊन पोझिशनमध्ये पण फीड करू शकता. तर बेबीला जसं मदरला एका कडावर होत आलं तर त्या ड्युरेशनमध्ये आई कोणीतरी एक सपोर्ट करतं आणि आईला व्यवस्थित सपोर्ट देऊन तिच्या ब्रेस्टला हँडल करून की ती आता त्या फेजमध्ये नाही आहे, ती फक्त अशी पडलेली आहे आता की मला खूप पेन होत आहे. त्याच्यामुळे कोणीतरी एक जण सपोर्ट करून त्यांना करू शकते. जेव्हा मदर चांगल्या स्टेटमध्ये रिकव्हरी फेजमध्ये यायला लागते, जशी बसायला लागते, तर इट इज ॲडवायजेबल की तुम्ही बसून फीडिंग केलं तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे तुमचा पोस्चर पण व्यवस्थित राहतो. आणि त्याच्या सिटिंग पोझिशन जर चेअर असली तर हे उत्तम. म्हणजे कसं की मागे पाठीला सपोर्ट मिळणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मागे तुम्हाला म्हणजे ऑफकोर्स ते डिलिव्हरी प्रोसेसमध्ये मागचे मसल्स आणि खालचे मसल्स हे खूप वीक होऊन जातात. तर त्यामुळे हे जर बॅक वेल सपोर्टेड असली तर तुम्ही बेबीला कम्फर्टेबली आणि कॉन्फिडेंटली हँडल करू शकता. तर आता जसं बेबी आहे, फॉर एक्झाम्पल मी खूप इझिली अशी सांगते की याच्याने ना आपण जितकं कम्फर्टेबल राहू शकतो तर त्याच्यात बेबीचं डोकं जे असलं पाहिजे ते आपल्या एल्बोमध्ये असलं पाहिजे. त्याच्यात एल्बोमध्ये आपण बेबीचं डोकं पकडलं आणि या हाताने आपण बेबीची बॉडी सपोर्ट केली आणि हा हात तुमचा फ्री आहे. त्याच्यामुळे हे ब्रेस्टला आपण कैचीच्या होल्डमध्ये असं पकडायचं आणि त्याच्याने आपलं निप्पल आणि एरिओला हे पूर्ण बेबीच्या तोंडात देणे. त्याच्याने काय होतं की हे जे बेबीचं पोझिशन जशी आहे ना तर हे रिफ्लक्स पण लवकर येत नाही आणि बेबीला व्यवस्थितरित्या त्याला सक पण करता येते आणि डायजेस्ट पण करता येते बेबीचं फीड. आणि त्यामुळे हे असं त्याच्यात काही वॉमिटिंग रिफ्लक्स पण असे खूप जास्त होत नाही आणि बेबी चांगलं लॅच करू शकते. आता ही एक पोझिशन झाली. त्याच्यानंतर त्याला फुटबॉल होल्ड पण म्हणतात. जसं आता बेबीचं डोकं पकडलं आणि बेबीचं पोझिशन असं मागे घेतलं आणि फक्त डोकं बेबीच्या आपलं ब्रेस्ट बेबीच्या तोंडापर्यंत नेलं. तसं पण जसे बेबी बसायला लागतात किंवा मग चालायला लागतात तर तसं काही काही बसूनही फिडिंग करतात. जसं आता मी बसली आहे आणि ते फिडिंग असे करतात. तर एनी वे व्हॉट इज कम्फर्टेबल विथ यू अँड युअर बेबी, इट इज ऑलवेज अ गुड पोझिशन. जेव्हा ट्विन्स असतात त्या सिच्युएशनमध्ये ती पोझिशन कशी असली पाहिजे? तर जसं आपण ट्विन्स असले तर ट्विन्सच्या वेळेस पण ही पोझिशन खूप कम्फर्टेबली आपण, जसं आता घरच्यांना एवढी अवेअरनेस नसते की आता म्हणतात की हो आता एका बेबीला फीड द्यायचं आहे, आता दुसऱ्या बेबीला तेव्हापर्यंत झोपवलेलं जातं, मग दुसऱ्या बेबी लगेचच उठतं. तर आईची तर अजिबातच झोपवणार नाही, वाट लागलेली असते लिटरली. तर तशा वेळेस आम्ही असं सांगतो की दोन्ही बेबीजसाठी सफिशियंट मिल्क आपलं प्रोड्यूस होतच असतं. त्याच्यामुळे दोन्ही बेबीजला एकत्र फिडिंग पण करता येतं ॲट अ टाईम.
तर त्याच्यामुळे कसं असतं, ॲट अ टाईम बेबीजचं पोट रिकामं झालं, ॲट अ टाईम बेबीजचं पोट भरलं, मदरला पण ॲट अ टाईम बरोबर तिचा झोप येणार, तिची प्रॉपर रिदम प्रॉपर सर्क्युलेट होत जातं. तर त्याच्यामुळे कसं दोन्ही बेबीजला आपण सपोज आता जसं फुटबॉल होल्ड सांगितलं, तर तसं हे बेबी या साईडला, तसंच एक बेबी या साईडला. तर फक्त थोडंसं बेबी मदरचा फक्त हे असतं की बेबी मदरची बॅक सपोर्टेड राहायला पाहिजे, तर थोडंसं पुढे येऊनच. तर जेव्हा आपण ना असं म्हणतो की मदरनी कधी समोर नाही वाकायचं, होल्ड युअर बेबी अँड लेट युअर बेबी कम टू यू. तर त्याच्याने काय होतं, आपल्या बॅकला पुढे जाऊन कधी काही इश्यू होत नाही, कारण इट इज अ 24 आवर जॉब नाव. तर ते कदा 6 महिने असं तर तुम्हाला कंटिन्युअसच करायचं आहे, कधी पण जेव्हा बेबी रडत आहे तेव्हा. तर तशा वेळेस फक्त एवढं की अशा वेळेस आपल्याला हे पण पोझिशन असते, आणि इवन एका बेबीला असं आणि एका बेबीला असं, तर हे दोन्ही हे क्रेडल होल्ड म्हणतो आपण. तर हे क्रेडल होल्डमध्ये या बेबीला इकडून आणि या बेबीला इकडून दोन्ही एकत्र पाजू शकतो. आपण असं म्हणतो की प्रत्येक वेळेस बर्पिंग का करायला पाहिजे, तर ही जरुरी पण आहे का, असंही एक क्वेश्चन असतो. तर बर्पिंगचा ॲक्च्युली काय इश्यू आहे की जसं बेबीचा आता सगळे ऑर्गन्स मॅच्युअर होत आहेत, तर त्यांचा ना गॅस्ट्रोइसोफेजियल स्फिंक्टर असतो. गॅस्ट्रोइसोफेजियल म्हणजे जे इसोफेगस आहे, फूड पाईप आणि स्टमक, तर त्याच्यामध्ये जो कनेक्शन आहे तिथे एक रिम असते, त्याला स्फिंक्टर म्हणतो. त्याचा कंट्रोल यायचं असतो. ते कंट्रोल येत नसतं सुरुवातीला, ते हळूहळू डेव्हलप होते. ते कंट्रोल नसल्यामुळे बेबी काही पण ना ते वॉमिट करायला लागतं, बरेचदा होतं. तर त्याच्यामुळे काय होतं की हे बर्पिंग बरेचदा म्हणजे की हे फीड डायजेस्ट पण झालं पाहिजे, ते आपण त्याच्यामुळे म्हणतो की हो, हा कन्सेप्ट त्याच्यावर अवलंबून असतो. तर म्हणून बर्पिंग कसं करतो आपण, जेव्हा आपण बेबीला असा पकडलं, फिडिंग तर केलेली आहे, त्याच्यामुळे बर्पिंग कोणी पण करू शकते. फक्त ते कोणी कसं करायला पाहिजे, तर बेबीची जी चीन असते ती आपल्या शोल्डरच्या वर राहायला पाहिजे. असं बेबीला सपोज हे फॉर एक्झाम्पल असं पकडलं आणि त्याची चीन हा शोल्डरवर रेस्ट झाला पाहिजे, कारण बेबीची अजूनपर्यंत मान नेक होल्ड आला नाही, त्याच्यामुळे नेकला प्रॉपर आपल्याला सपोर्ट देऊन हे प्रॉपर, आणि नाक पण दबायला नको, याच्यासाठी व्यवस्थित अशा रीत्या आपण केलं. सेकंड पोझिशन अशी असते की बरेचदा बेबीला आपण मांडीवरही बसून त्यांना आपण हलक्यारित्या त्यांच्या चिनला सपोर्ट करून, ऑफकोर्स नेकला सपोर्ट करून तिथे मागे फक्त असं टॅप करणे, तर त्याच्याने फक्त हे बर्प होत जातं. जरुरी नाही आहे की प्रत्येक वेळेस बेबी ढेकर काढणारच, पण इट इज आयडियलिस्टिक की हो, इनिशियल 3 मंथ्समध्ये तुम्हाला प्रत्येक फीडपर्यंत करायलाच पाहिजे, कारण तेव्हापर्यंत नेक पॉवर येत नाही. वन्स तशी येत गेली तसं आपण करू शकतो हँडल. बाळाच्या विकासासाठी, त्याच्या डेव्हलपमेंटसाठी सेफ स्लीपिंग किती महत्त्वाची आहे? सेफ स्लीपिंग कन्सेप्ट ॲक्च्युली कसं असतं ना, आपण म्हणजे खेळत आहे, मोठं होत आहे त्याच्या आधीपासूनच एस्टॅब्लिश करतो त्याची स्लीप सायकल. ॲक्च्युली कसं असतं आहे की बेबीज आपण बरेचदा ऐकतो, पेरेंट्स अशी कंप्लेंट करता, मॅडम ये बहुत रो रहा है, रातभर सो ही नहीं रहा है. पेरेंट्स इतकेदा येतात की त्यांचे डोळे सुजलेले असतात बिचारे, पण त्यांना असं असतं की बेबी काही पण केला झोपत नाही आहे, दिवसभर झोपतं आणि रात्रभर जागतं. तर याच्या वेळेस असं पण काय करायला पाहिजे, तर हे खूप इनिशियल फेजेस ऑफ लाईफ असतं. तर हे जेव्हापर्यंत त्यांची स्लीप सायकल पूर्णतः तयार होत नाही, तर याच्यासाठी आपण कसं असतं की घरचे जसं एन्व्हायरमेंट जसं असतो, तर आपण आपल्या हिशोबाने बेबीला हे करायला पाहिजे हँडल, की हो, जेव्हा आपल्याला वाटत आहे की हो आता जसं डे टू नाईट आपली सायकल आहे, तर दिवसभरात ना तुम्ही चांगला प्रकाश ठेवा घरी, छान असं किलबिल सुरू असू द्या, आणि जेव्हा आपल्याला माहिती आहे की हो रात्री झोपायचं आहे, तर तेव्हा आपण बेबीला पण त्या हिशोबाने ट्रेन केलं पाहिजे, कारण बेबीज कॅन बी ट्रेंड, इट इज अ स्किल, की एक ब्रेस्ट फीडिंग स्किल आहे, एक स्लीप सायकल पण हे म्हणजे हळूहळूच त्याला बेबी अडॅप्ट होत असते. तर बेबीजचं स्टार्टिंगमध्ये काय होतं की जे मेलॅटोनिन हॉर्मोन आपण म्हणतो, जे स्लीप इंड्यूस करतं, ज्याच्याने झोप येते आपल्या ह्युमन बॉडीमध्ये, तर ते पण खूप इमॅच्युअर फेजमध्ये असते. तर ते केव्हा सिक्रेट होते, बुक्समध्ये असं लिहिलेलं आहे की जेव्हा पिच ब्लॅक अंधार असेल, डार्कनेस असते, तर तेव्हा ते सिक्रेट होते. आणि बरेचदा असं होतं की दुपारच्या वेळेला पण आपण बाळ झोपलंय अंधार करतोय, आणि त्यामुळेच त्याच्या मागेचा हा रिझन असतो. तर आपण घरी पण जसं असं म्हटलं ना, तर जेव्हा बरेचदा बेबीज जर एकदम पिच ब्लॅक असला तर तेव्हा पण झोपायला लागतात. पण बरेचदा असं म्हणतात ना की जसं आता वर्किंग फादर्स आहे, वर्किंग जे म्हणजे की उशिरा येतात, तर कुठे ना कुठे ते आपल्यावर आहे की आपण आपली स्लीप सायकल कशी ठेवत आहोत. जसं नवीन ट्रेंड, नहीं ये तो बहुत ज़्यादा देर से आ रहे हैं घर पे, तो ये उसके बाद में खेलने लगेंगे अपने बेबी के साथ में, जसं जसं हळूहळू बेबी मोठं होतं, तर त्याचा आपल्याला कुठे ना कुठे एक स्ट्रिक्टली डिसिप्लिन ठेवावं लागेल ना. जसं माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये एक पोयम होतं, ते मला अजूनही आठवतं आहे. तिचं ते सॉन्ग म्हणायची ती, अर्ली टू बेड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. म्हणजे त्यांना तेच शिकवलं जातं ना, अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज.
तर ते बॉडी रिदमच तशी आहे, तर तुम्ही त्याच्या अगेन्स्टमध्ये जाऊन कराल तर ऑफकोर्स तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. सेफ स्लीपिंग जे टेक्निक्स आहेत ना, जसं आपण म्हणतो की बेबीच्या बेडवर क्रेडलवर काय काय असलं पाहिजे, आपण बेडवर आपलं म्हणजे हे खूप चांगलं आहे की भारतीय संस्कृतीमध्ये आपण मदर साईड पेरेंट साईडला असतो, तर ते त्याच्यात कसं असतं की बेड एकदम व्यवस्थित असलं पाहिजे, खूप सॉफ्ट नको काही. त्याला आजकाल जसं आता मॉस्किटो नेट्स वगैरे असतात तर ते खूप चांगलं आहे, म्हणजे त्याच्याने कसं ऑफकोर्स जसं निओनेटल मलेरियाज वगैरे पण होतात, त्याच्यामुळे हे ऑफकोर्स आपण बाईट्स काही ना काही अवॉइड करतो. त्याच्यातला आपण जसं म्हणतो की ब्लँकेट किती ओढायचं काय, तर आपण हे बघायला पाहिजे की त्यांचा नोज कवर नाही झाला पाहिजे. तर ऑफकोर्स ते निप्पल एरियाच्या थोडंसं तिथपर्यंत कवर झालेलं बेटर आहे, कारण कधी कधी हात बेबी उचलला बेबीने आणि ते हा ब्लँकेट वर येऊन गेला, तोंडावर आलं, ब्रिदिंग इश्यूज झाले, त्याच्यामुळे ते पण नको. इवन पिलोज किंवा सॉफ्ट टॉईज पण काही असले तर ते पण असं की बेबी जेव्हा टर्न व्हायला लागतं तर कधी कधी त्याचं नाक दबते आहे, कुठेतरी अडथळा येतो आहे, तर ऑफकोर्स असं म्हणजे हजार्ड्स टोटली अवॉइड केलेले जास्त बाळाला ताप येतो, सर्दी असते, खोकला असते आणि कधीतरी त्याला हे सगळं आधीसुद्धा आलेलं असतं, तर त्यावेळेला डॉक्टरांनी दिलेलं औषध त्यांच्याकडे असतं आणि पॅरेंट्स यावेळेलासुद्धा तेच औषध त्यांना रिपीट करतात, म्हणजे साधारण 1 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर ताप आलेला असेल ते. तर जुनं औषध देणं योग्य आहे का? तर आपल्याला हे कॉन्सेप्ट समजायला पाहिजे की 2 इयर्सपर्यंतचं बेबीची इम्युनिटी डेव्हलप होत आहे ना, त्याच्यामुळे त्याला इन्फेक्शन्स खूप जास्त होऊ शकतात, वारंवार होऊ शकतात. आणि हे जसं बेबी ग्रो होतं तसंच त्यांना स्कूलिंग होते, तर त्या हिशोबाने पण इन्फेक्शन्स वारंवार होण्याची शक्यता आहेच. आता तसंच बेबी एक्सपोजिंग टू इन्फेक्शन्स आणि तशीच इम्युनिटी डेव्हलपमेंट. आता त्याच्यात असं असतं की मेडिसिन्स कोणते द्यायचे, तर तुम्ही ऑफकोर्स पिडियाट्रिशियन चेकअप खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आपण मागे बोललो की आज फक्त सर्दी खोकला ताप असताना जेव्हा आपण जातो पिडियाट्रिशियनकडे, तर आज असं असलं पाहिजे की आपण सगळं व्यवस्थित आहे ना हे बघायसाठी गेलं पाहिजे. आणि आजचे जे डॉक्टर्स जे आम्हाला कसं कन्सेप्ट होतं की प्रत्येकी वेळेस आम्ही पिडियाट्रिक्समध्ये जर अननेसेसरी मेडिसिन्स लिहिले तर आमचे सिनियर्स आम्हाला खूप ओरडायचे. म्हणजे असं व्हायचं की एव्हरी टाईम वी हॅड टू आन्सर की तू हे मेडिसिन का लिहिलं, तू अँटीबायोटिकच का दिली, व्हॉट वॉज द रिझन बिहाइंड अँटीबायोटिक्स. तर असं असतात की कमीत कमी मेडिसिन्स पिडियाट्रिक्समध्ये दिले जातात, जे आज आपण बघतो ना, जे खूप जास्त जी खूप मोठी लिस्ट असते. आयडियली इज देअर एनी नीड फॉर सच अँटीबायोटिक्स ऑर सच मेडिसिन्स. बरेचदा असं असतं की जे डॉक्टरनी मेडिसिन्स दिले तो चांगला डॉक्टर, आणि बरेचदा ज्यांनी काही मेडिसिन्स नाही दिले, लोकांना हे ऐकायचंच नाही आहे की तुमचं बेबी ऑल ओके आहे, तुम्हाला मेडिसिन्सची गरज नाही आहे. व्हॉट आर यू पेईंग, व्हॉट आर वी पेईंग फॉर. हो, डॉक्टर किती चांगला आहे. आणि त्याच्यात असतं की नाही आम्ही तुम्हाला पे करत आहोत ना, तर तुम्ही मेडिसिन्स तर लिहिलेच पाहिजे. तर असं की आणि बरेच जण असे असतात की जसं आता ऑफकोर्स काही जसं डेफिशियन्सीज आहे ज्याला तुम्ही सप्लिमेंट्स देता, फॉर एक्झाम्पल एनिमिक आहे, तर तुम्ही तसं याच्यावर HB ठीक करण्यासाठी मेडिसिन्स देऊ शकता. कोणाला कॅल्शियम डेफिशियन्सी आहे त्यांना तुम्ही तसे देता. पण अननेसेसरी यूज ऑफ मेडिसिन्स आम्ही अवॉइड करायला एथिकली आम्ही अवॉइड करतो. पण ठीक आहे, आजकाल असं खूप साऱ्या गोष्टी असतात ज्याच्यात गरज पडते तेव्हा आम्हाला द्यावंच लागते. पेरेंट्सला अशी सवय होते, अरे नहीं हमको है ना अभी ट्रॅव्हल करने का है, तर आम्हाला आहे ना हे मेडिसिन्स लवकर अँटीबायोटिक आप लिख दो. पण असं असतं तरी पण आम्ही ठीक आहे, आम्ही हा विचार करतो की तो खूप लांब गावचा आलेला आहे, त्यामुळे आम्ही असं नाही की अँटीबायोटिक लिखने का नहीं कोई ज़रूरत नहीं है. तर अशा याच्यात फक्त आम्ही काउन्सिलिंग करून ठेवतो की असे जर तुम्हाला लक्षणं आढळले तर तुम्ही जवळपास डॉक्टरला दाखवा किंवा रिकन्सल्ट करा आम्हाला की असं आहे, तर त्याला अँटीबायोटिक्सची गरज आहे की नाही. जसं व्हायरल आहे, व्हायरल आपला एक कोर्स घेतो 2-3 दिवसाचा, आपोआप कमी होऊन जातो. तर तशा याच्यात प्रत्येक वेळेस अँटीबायोटिक्सची गरज तर नाही पडत. आणि इवन जर पेरेंट्सने असं की मागच्या वेळेस तुम्ही ही अँटीबायोटिक दिली आणि आत्ता ही परत द्यायची का आम्ही देऊन टाकली, तर बरेच पेशंट असे येतात की आम्ही 2 डोसेस तर ऑलरेडी दिले तरी पण कमी नाही झाले. तर अशा वेळेस जर तुम्ही असे करता तर बेबीला कसा रेझिस्टन्स डेव्हलप होते, त्याला आम्ही अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणतो. तर अशा वेळेस जे इझिली तुमचं 2-3 दिवसात कवर होऊ शकते, जस्ट बिकॉज ऑफ पेरेंट्सला इम्पेशन्स आहे, म्हणजे पेशन्स नाही आहे, त्याच्यामुळे ते अँटीबायोटिक्स अननेसेसरी यूजमुळे ते बेबीची इम्युनिटी स्वतः काही कामच नाही करत आहे, त्याला अँटीबायोटिक्सची सवय होऊ शकते. किंवा जे मेडिसिन्स नॉर्मली कवर करू शकतात त्या मेडिसिन्स आता त्याला काही उपयोगी नाही आहे, तर त्याच्यावरचे मग काय मेडिसिन्स देणार तुम्ही. तर म्हणून आपण म्हणतो ना, जे TB आलेले, MDR TB, XDR TB, म्हणजे रेझिस्टन्स एवढा वाढत चालला आहे अननेसेसरी यूज ऑफ अँटीबायोटिक्समुळे. तर बाळाला आपण जे काही औषध देतो, जे काही मेडिसिन देतो, ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दिलेलं कधीही Otherwise योग्य. आपल्याला जनरली बरेचदा ऐकायला मिळतं की मला सुद्धा बाळ आहे, की बाळाला काजळ लावलं की बाळाचे डोळे नीट होतात,
मोठे होतात आणि स्वच्छ होतात. बरोबर आहे ना डॉक्टर? हे तर मला काहीच कळलं नाही कधी असं कसं होऊ शकते. ॲक्च्युली डोळे कसे बनले जातात म्हणजे जसं बेबीचे मम्मी पप्पा असतील त्या हिशोबानेच त्याचं जेनेटिकली मेकअप असणार. तर असं काजल आणि अजिबातच ते डोळ्यात लावणं तर खूपच अतिशय हानिकारक आहे. म्हणजे कसं असतं काही पण ते रक्तवाहिन्या जे असतात त्याच्यातून कुठलं इन्फेक्शन आतमध्ये अब्झॉर्ब होऊ शकते. तर ते तो तुम्हाला फक्त जसं कोणाला वाटते की हो याला हे होणार म्हणजे की नजर लग जाएगी आणि काही असं, तर ते तुम्ही कुठे दुसरीकडे लावा. ठीक आहे, आपण त्यांचे पण हर्ट नाही करत सेंटिमेंट्स, पण डोळे मोठे होण्याचं काजळ तर अजिबातच नाही. सुरुवातीला बाळ कुठेतरी हळकुळं असतं किंवा त्याची मालिश केल्याने ते अगदी तंदुरुस्त होतं, त्याच्या हातपायांना ताकद येते. तर मालिश करणं, मसाज करणं बरोबर आहे ना? बाळाची मालिश करणं ॲक्च्युली कसं आहे ना, फॉरेन कंट्रीजमध्ये तर मालिश अजिबात होत नाही. हा इंडियामध्ये कन्सेप्ट आहे. कुठे ना कुठे कदाचित काही काही कारणावश तो डेव्हलप झाला असेल की हो मालिश इंट्रोड्यूस झाली असेल. पण आता मालिश म्हणजे कसं आहे, एक बॉन्डिंग असते बेसिकली की मदर आणि बेबीमध्ये बॉन्डिंग झाली पाहिजे. पण आपण बरेचदा असं बघतो की मदरला तेवढा कॉन्फिडन्स नसताना जेव्हा तिला पण रेस्टची गरज असते तेव्हा एक दाई येऊन आपली मालिश करून देते बेबीची. पण असेही आपण बघतो की ते मालिश कोणत्या रीतीने होत आहे. तुमचा बेबी जर खूप जास्त हॅप्पी असेल, खूप कम्फर्टेबल असेल, तर ते बेबी याने असं एन्जॉय करतं. तर तसं जर होत असेल तर इट इज ओके. पण आज आम्ही खूप सारे असे प्रॅक्टिसेस पण बघतो ज्याच्यात दाई अशी वेगळ्या पोझिशन्समध्ये पकडते बेबीजला आणि खूप जोरजोरात रगडून मालिश करते. भरपूर रडतं आणि त्यावेळेस ते म्हणतात की नाही थोडं रडलं पाहिजे, रडणं चांगलं आहे बेबीसाठी. पण ॲक्च्युली जर बेबी मालिश कशासाठी आहे, तुमचं रिलॅक्झेशनसाठी आहे ना. तुमचे जॉईंट्स वगैरे रिलॅक्स झाले पाहिजे प्रॉपर. जर बेबी एन्जॉयच नाही करता तर त्याच्यात मिनिंग काय आहे मग? तर ॲक्च्युली तर तुम्ही म्हणजे एक टर्म असते बॅटर्ड बेबी सिंड्रोम. म्हणजे बरेचदा आहे ना ते असे बेबीजला असं वर उचलतात आणि धडधड हलवतात, तर त्याच्याने झोके देतात. तर त्याच्याने काय म्हणजे आतमधलं तुमचं जे ब्रेन डेव्हलप होत आहे, आजूबाजूला फ्लुईड आहे, ते कुठे ना कुठे काही आतमध्ये जर कन्कशन इंजुरी झाली तर तुम्ही काय करणार, कोणाला ब्लेम करणार? त्यामुळे आम्ही म्हणतो की आईलाच आम्ही म्हणतो, म्हणजे मी तर माझ्या प्रॅक्टिसमध्ये हेच म्हणते की नाही मम्मीनीच मालिश करायला पाहिजे. कारण तिचं स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट पण वाढत आहे. मालिश करणं म्हणजे नुसतं तेल लावणं नाही है ना. तर ते कसं असतं की जस्ट स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट. तर भले तुम्ही हात दाबा, पाय दाबा, स्ट्रेच करा थोडेसे, झाली मालिश. तो बॉन्ड डेव्हलप होतो. त्याच्याने मदर बेबी बॉन्डिंग डेव्हलप झाली, तो खुश आहे, मदर पण खुश आहे. बाळाची ही जी काही टाळू असते ती सुरुवातीला मॅच्युअर्ड नसते, अशी खोलसर असते आणि ती खोलसर टाळू भरण्यासाठी त्यामध्ये तेल टाकलं जातं, हळद टाकली जाते आणि छान असा मसाज दिला जातो आणि हे केल्याने टाळू भरली जाते. टाळू कशाला म्हणतात ॲक्च्युली, ते स्कलचे सुचर्स असतात है ना. तर त्याच्याने कसं असतं की तुमचं अँटिरियर फॉन्टॅनल असते, म्हणजे हे टाळू ज्याला आपण म्हणतो. तर ते कसं आहे ना, ते 18 मंथ्समध्येच भरतं. तर ते एक्सटर्नल ॲप्लिकेशननी कधीच नाही, जेव्हा त्याची वेळ आहे तेव्हाच ते भरणार. तर तेल ॲप्लिकेशननी कधीच भरत नाही ते. जर प्रीमॅच्युअर क्लोजर झालं, म्हणजे याचा अर्थ की आधी जितकं 18 मंथ्सच्या आधी जर ते क्लोज झालं तर याचा अर्थ आहे की ब्रेनची डेव्हलपमेंट झाली नाही. ब्रेनची ग्रोथ जितकी होते तेवढ्या वेळपर्यंत 18 मंथ्स लागतात बेबीची, म्हणजे ब्रेनची ग्रोथ होण्यापर्यंत. तेव्हापर्यंत टाळू तुमचा ओपन राहणार आणि त्यानंतर हळूहळू ते क्लोज होतो. तर जस्ट बिकॉज तुम्ही काही तेल टाकलं किंवा काही टाकलं त्याच्याने कधीच क्लोज होत नाही. बाळ आता खायला प्यायला लागलेला आहे, तो बरेच पदार्थ खायला प्यायला शिकत असतो आणि ते डायजेस्ट होण्यासाठी आपण त्याला ग्राईप वॉटर देतो. त्यामुळे त्याच्या पोटावर आलेला फुगारा असेल किंवा अननेसेसरी गॅस असेल ती निघते आणि बाळाला छान झोप येते. तर ग्राईप वॉटर देणं योग्य आहे. ॲक्च्युली हे ग्राईप वॉटरचा फंडा आहे ना, खूप स्टार्टिंगमध्ये दिला जातं. जसं आईचंच फीडिंग आहे आणि त्यानुसार म्हणजे बेबी रडत आहे रात्री, तर त्याला आहे ना कसं इव्हनिंग कोलिक म्हणतो आपण. ते इव्हनिंग कोलिक हे कशाला असतं की जास्त तर आपण ऐकलं असेल रात्रीच खूप जास्त रडत आहे बेबी. तर याच्यामागे आहे ना सायंटिफिक रिझन्स पण भरपूर असतात की जसं आता पहिल्यांदा तर बेबीची स्लीप सायकल पण एस्टॅब्लिश व्हायची असते. दुसऱ्यांदा काही हॉर्मोन्स असतात, जसं एक सिरोटोनिन नावाचा पण हॉर्मोन असतो, तर तो आहे ना म्हणजे इंटेस्टाईन्समध्ये सिक्रेट होतो. तर त्याच्याने कसं असतं की म्हणजे जसं मोटिलिटी ऑफ इंटेस्टाईन्स, म्हणजे त्याचं काही पण डायजेशन जसं पॉवर असतं, ते इंटेस्टाईन्स आपलं दूध पचवतं, काही पण पचवतं. तर त्याच्याने ते कॉन्ट्रॅक्शन्स जे होतात, तर आपल्या बॉडीमधलं कॉन्ट्रॅक्शन्स जेव्हा होतात तेव्हा बेबीला खूप जास्त त्रास होत असतो तशा वेळेस. आणि इवन म्हणजे जेव्हा आईचं फीडिंगनी गॅस होते
तर तसं आपण जेव्हा म्हणतो की काही पण खाल्ल्याने आईने जे काही खाल्लं ते बेबीच्या पोटात गेलं, तर हे पण एक मोठा कॉमन मिस्टेक आहे, कॉमन मिथ आहे. तर त्याच्याने कसं जे बेबीच्या पोटात गॅस होणे हे या 2-3 कारणामुळे होत असतात, की त्याचं अजून इमॅच्युअर सिस्टीम आहे काही याच्याने, त्याच्यामुळे त्याला ते होत आहे. असं काही जास्त आईने जे खाल्लं त्याच्यामुळे गॅस होत आहे हे असं काहीच नसतं. तर अशा वेळेस आपण काय काय करायला पाहिजे हे पण वेगळे वेगळे हे असतात, की जसं नॉट नेसेसरी नेहमी ग्राईप वॉटर देणं. ग्राईप वॉटर हे खूपच तुम्हाला नाही माहिती त्याच्यात काय आहे, त्याच्यात कुठले कुठले हर्ब्स आहेत, कुठलं कशाने बनलेलं आहे, हाऊ वुड यू नो. तर त्याच्यात कशाद्वारे आपण कोणतं इन्फेक्शन्स आतमध्ये ट्रान्सफर करत आहोत. काही याच्यातनं काही सिडेटिव्स पण असतं त्याच्यात, की त्याच्याने झोप येते असं आपण ऐकलेलं असतं. अल्कोहोल असतं, तर त्याच्यामुळे कसं आहे ना, ते आपल्या बॉडीमध्ये अल्कोहोल चाललं तर तुम्ही विचार करा की काय इफेक्ट होऊ शकतो बेबीच्या बॉडीमध्ये, जेव्हा सगळे इमॅच्युअर आहे सगळं काही. तर त्याच्यात ग्राईप वॉटर इज अ बिग नो. आणि तेव्हा तुम्ही ऑप्शनमध्ये काय काय करू शकता, तर बेबीला जनरली एक स्लीप, आपण जसं स्लीपबद्दल बोललो की हो त्याचं कसं काय झोपणं एक आपल्याला सुरुवात करायला पाहिजे, तसं काही बेबीजला डिस्ट्रॅक्शन मेथड यूजफुल होते. म्हणजे जशा वेळेस ते म्हणतात की घर पे मॅडम बहुत ज़्यादा रो रहा था पर हम लोग इधर लेके आते आते सो गया. तर असं असते की चलो ठीक आहे, तुम्ही थोडंसं एक डिस्ट्रॅक्शन करा. किंवा काही बेबीजला ते बांधलं जातं ज्याला आपण स्वॉडलिंग म्हणतो, तर ते पण बरेचदा आपण केला नाही. तर बरेचदा जे बेबीला सूदिंग हे आहे तर तशा याच्यात. आणि बरेचदा जसं बेबी रडत आहे तर त्यावेळेस त्याच्या मागचं कारण पण असतं. बरेच जण म्हणतात की नाही हे गॅसमुळेच रडत आहे, तर नॉट 100% ट्रू ना. नेहमी ते गॅसमुळे नाही रडणार. कधी त्याला सुसू झाली आहे, त्याला ते ओलसरपणा सहन होत नाही आहे, कधी तो बोर होत आहे, कधी त्याला असं पाहिजे की फक्त मला हात लावून उचल, असंही राहतं. कधी त्यांचं कारणं वेगळी असू शकतात. नॉट नेसेसरी की काहीतरी चुकीचंच होत आहे बेबीसोबत. कधी काही कानाचं पण इन्फेक्शन असते, कधी त्यांना डायपर रॅश येते. तर खूप सारे कारणं असू शकतात. नॉट नेसेसरी एव्हरी टाईम की गॅसमुळेच रडत आहे. आणि गॅसमुळे जर रडत आहे असं, तर ते एक बेबीला पहिले जर एक्सेसिव्ह रडत आहे तर ऑफकोर्स तुम्ही पिडियाट्रिशियनचा एक चेकअप केलं पाहिजे. गेट कन्सल्टेड की हो हे अजून काही कारणं आहेत की नाही आहेत. बरेचदा असं असतं ना की टेस्टिस जे आपण मेल्समध्ये म्हणतो, जे हे असतं टेस्टिस, तर त्याच्यात ना बरेचदा जे स्पर्मॅटिक कॉर्ड असतो त्यांचा, तर तो बरेचदा असा ट्विस्ट झालेला असतो. तर बरेचदा तिथे रेडनेस पण दिसू शकते. तर हे एक इमर्जन्सी सिच्युएशन आली, पण बेबी तर रडत आहे ना. बाकीच्यांना वाटलं की हे फक्त गॅसमुळे आहे, पण नाही, ते काहीतरी वेगळं आहे. तर तुम्ही ऑफकोर्स एक पिडियाट्रिशियन चेकअप केला की त्याच्याने आपल्याला समजून येतं की हे याच्यामुळे नाही आहे आणि वेगळ्या कारणामुळे आहे. बाळ आता खायला प्यायला लागलेलं आहे, तर त्याच्या जेवणामध्ये बरेचदा काही असे पदार्थ असतात जे पचायला जड असतात. हा पण एक म्हणजे खूप आधीचा कन्सेप्ट आहेच तसा, की नाही जसं आता घुटी देतात आणि बाळ असतं आणि हनी दिलं त्याच्याने पण त्याच्यातही किती जास्त बॅक्टेरियाज असतील. आता जसं आपण म्हटलंच होतं की बोट्युलिझम म्हणजे त्याच्याने होणारा एक मोठा घातक आजार आहे. भले ठीक आहे की खूप साऱ्या लोकांना नाही होणार, पण जर 1000 लोकांमध्ये एकाला होत असेल तर तुम्हाला तो रिस्क कशाला घ्यायचा आहे. तर त्याच्यामुळे ते अवॉइड केलेलंच कधी पण चांगलं आहे, की मदरच्या मिल्कच्या शिवाय अजून दुसरं काही वॅक्सिन असतच नाही ना बेबीसाठी. एका बाळासोबत एक आई जन्माला येते आणि बाबासुद्धा जन्माला येतो, तर या बाबाची भूमिका काय असू शकते बाळाच्या संगोपनामध्ये? फादर ॲक्च्युली कसं आहे ना, एक पेरेंट ॲज अ होल है ना. जेव्हा एक मदर तर जन्माला आलीच आहे एक बेबीसोबत. आता फादर हा पण नाही ना, पहिलेपासून त्यांनी हे त्यांचं पण जग टोटली चेंज झालेलं आहे. म्हणजे जण असं म्हणतात की नाही की लग्नानंतर तुमचं जग चेंज होतं का, पण एक्झॅक्टली लग्नानंतर न होता आपण म्हणतो बाळ झाल्यानंतर पूर्ण जग आपलं चेंज होतं, की नाव यू आर रिस्पॉन्सिबल फॉर सम अदर ह्युमन बीइंग. एक कम्प्लिटली एक म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी, आपली पर्सनॅलिटी टोटली चेंज व्हायला लागते. तर एक जो आपण म्हणतो की जबाबदारी, जो आपण फादर एक हेड ऑफ द फॅमिली असं म्हटलं जाते, तर तसं एक लीडर कसा असला पाहिजे, तो आपल्या टीमला घेऊन चालत असतो. कोणाला जर कमी पडत आहे तर त्याला सपोर्ट देत असतो, त्याला मोटिवेशन देत असतो. तर हे आज कुठे आपण म्हणतो ना की आपण खूप म्हणतो की नाही फिमेल्स म्हणजे टेकिंग ओव्हर मेल्स पोझिशन, म्हणजे फेमिनिझम किंवा काही आपण जे म्हणतो, पण कुठे ना कुठे एक फॅमिली सिस्टीममध्ये जे आपण म्हणतो की हो फादरचा रोल फादर करतो, मदरचा रोल मदर करते. जो डिव्हिजन ऑफ लेबर होता आधी, हे तसं होतं की नाही फादर इज ॲट वर्क, मदर घरी आहे आणि ती घरचं सगळं सांभाळते. पण हा सिनेरिओ थोडा चेंज झाला आहे. त्याच्यामुळे असं होतं की फादरची पण इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. तसं की ठीक आहे, मी नाही कामाला गेलो तर तू जाऊ शकते, पॅटर्निटी लिव्ह मी घेतो पण तू कामाला जाऊ शकते.
तर तसं असतं की हे आता आपण फायनान्शियल इश्यूजबद्दल हे करतो, पण तसंच आपण जसं इमोशनली हे केलं तर मदर जेव्हा जन्माला आली तिच्यासाठी पण सगळं काही नवीन आहे. ती आधीपासून शिकून नाही आली आहे. कोणी पण पेरेंट आधीपासून बनत नाही. हे स्किलच आपण डेव्हलप करत असतो आणि वी लर्न फ्रॉम अवर ओन मिस्टेक्स. आणि त्याच्याने कसं होतं की फादरचं कर्तव्य काय आहे की तो आता सेन माइंडमध्ये आहे, ठीक आहे, त्याचं लाईफ चेंज झालं आहे, पण मदरचं तर खूप सारे हॉर्मोनल फेजेसच सुरू आहे सध्या. तिचं पोस्टमॉर्टम ब्लूज सुरू असतात, कधी कधी तिला ॲडजस्ट व्हायला भरपूर दिवस लागतात. तर फादरनी त्यांना ॲक्सेप्ट केलं पाहिजे की हो हे चेंजेस होऊ शकतात, इट इज ओके, है ना. तर जितकं तो कम्फर्टेबली आणि एकदम कॉन्फिडेंटली हँडल करू शकतो, आय एम देअर, म्हणजे यू डोंट वरी ॲट ऑल. जसं आता मदर बरेचदा रडत असते, बरेचदा येतात की बेबी रडत आहे मॅडम, मी काय करू, असं मला सांभाळता नाही येत आहे, आणि फादर एकदम कूलली हँडल करतो आहे. तर आता कसं फादर्स पण खूप अवेअर झाले ना या गोष्टींसाठी आधीपेक्षा, की आता फादर नहीं नहीं मैडम आप मेरी मतलब बेबी को तो मैं देखता हूँ, लेकिन मेरी वाइफ को भी आप थोड़ा सा संभालो, या उसको भी आहे काही नाही होत, आपण असं करू, आपण एक सपोज आपण एक राऊंडच घेऊन आलो तर बेबी पण खुश, म्हणजे तो शांत झाला तर मदर त्याचं रडणं पण थांबून जाते. आणि आता कसं होतं, मदरला इमोशनल सपोर्टची खूप जास्त गरज असते. शी ऑलवेज इज ट्राईंग टू जज हरसेल्फ की मी पुरे पडत आहे की नाही, म्हणजे माझं दूध पुरत आहे की नाही, किंवा मी काहीतरी चुकीचं करते आहे, किंवा अक्षरशः काहीतरी गडबडच होत आहे माझ्या हातून. तर हे सपोर्ट सिस्टम जर त्यांचा स्ट्रॉंग राहिला तर मग इट इज ओके. लाईक मदरनी कसं पण सपोज काही वीक्सपर्यंत बिहेव केलं, पण तेव्हापर्यंत सपोर्ट देणं जरुरी आहे. तेच फादरची भूमिका बेबीसाठी पण असणार आहे ना. जसं यू हॅव टू बी प्रेझेंट, जसं फादरकडे बेबी बघतो तर तेव्हा एक स्टेबिलिटीसारखं एक हे असतं त्याचं आयडियलिस्टिक. तर ते आपण हे करता की काही पण आपलं घरचं फ्रस्ट्रेशन जे आहे ते कामात न काढता आणि कामाचं फ्रस्ट्रेशन घरी न काढायचं. तर तसं एक बॅलन्स. गोष्टी असतात, जसं की फिडिंग तर करते आई, पण बाकीची पण बाळाची बरीचशी कामं असतात, तर ती सुद्धा वाटून घ्यायला हां, पाहिजे. त्याच्यात काही हरकत नाही. तर त्याच्यात तर खूपच इझिली की डिव्हिजन ऑफ लेबर जे आपण असं म्हटलं, तर ते खूपच चांगल्या रीतीने झालं. तर पेरेंटिंग इज ॲक्च्युली अ व्हेरी जॉयफुल प्रोसेस ना. ते म्हणजे जसं आपण म्हणतो की जसं बंडल ऑफ जॉय आला आहे तुमच्या घरी, पण ते हँडल करायला पण खूप जास्त मेहनत लागते. तर ती मेहनत जर इक्वली हँडल झाली तर ते एक जॉयफुल एक्सपिरियन्स होऊ शकतो. आणि आता जसं मदरच्या बाबतीत आहे, पोस्टपार्टम जे आपण म्हणतोय डिप्रेशन प्रमाण वाढत चाललंय, याच्या मागची काय नेमकी कारणं असू शकतात? ॲक्च्युली हे खूप आधीपासूनचे आहेच, पण आता आपण अवेअर झालो या गोष्टींबद्दल. हां, म्हणजे आधी जसं म्हणायचे ना की बाई घरीच ठेवा हिला, एका रूममध्येच ठेवा, खूप आधीपासूनचे जसे प्रॅक्टिसेस होतात. तर या रिझनमुळे आहे ना कसं असतं की बेबीला आणि मदरला जितकं नॅचरल लाईट ना मिळणे, एका रूममध्येच ठेवणे, बाहेरचं वातावरण ना मिळणे, सोशलायझिंग ना मिळणे, त्याच्यामुळे हे जसे म्हणजे हे पण कारणीभूत असतातच. हॉर्मोनल इम्बॅलन्सेस तर आहेतच. आता इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनच्या अजून प्रॉपर फंक्शनिंग आणि बॅलन्स होणं अजून वेळ आहे. तर त्याच्यासाठी हे मदर ऑलरेडी डिस्टर्ब्ड फेजमध्ये असते की तिला पेन पण होत आहे, तिला सपोज लॅच नाही होत आहे, बेबी बरोबर फीड नाही घेत आहे, तेही टेन्शन असतं तिला. तर असं म्हणजे की आणि आता कसं हे पण की मला आता या दिवसात काम पण रिझ्यूम करायचं आहे, ते पण टेन्शन की माझं बेबी कसं राहणार. म्हणजे प्रत्येकी गोष्टी तिच्या मनात सुरू असतात आणि त्याच्यातून हे पोस्टपार्टम ब्लूज असताना हे खूप कॉमन आहे. म्हणजे ऑलमोस्ट 90% ऑफ मदर्सला होतात. त्याच्यामुळे हे फक्त आपण बोलत नाही, याच्याबद्दल चर्चा होत नाही, पण जितकं आपण सपोर्ट ग्रुप बनवले याच्याबद्दल की एकमेकांशी याबद्दल बोललं गेलं पाहिजे की इट इज ओके टू फील दिस वे. तर तुमची फॅमिली किती सपोर्ट करते आहे, फादरचा रोल सगळ्यात जास्त येतो की कधी तिला जर असं वाटलं की चल ठीक आहे यार, चल तू आपण फिरायला जाऊया, चल इथे फक्त एक राऊंड घेऊन येऊया, है ना. कधी म्हणजे असं जर झालं तर ती डायव्हर्टेड होत राहणार. आणि पोस्टपार्टम डिप्रेशन हा टोटली वेगळा इश्यू आहे. डिप्रेशन म्हणजे जर ते पोस्टपार्टम ब्लूज आपण म्हटलं ना, ते लो मूड आपण म्हणू शकतो. आणि डिप्रेशन हे टोटली वेगळी हे झालं की आपण ओळखू कसं शकतो की ती आधी जशी फादरसोबत राहत होती, म्हणजे जसं हजबंडसोबत राहत होती, ती तशी नाही दिसत आहे. खूप सारे तिच्यामध्ये आहे ना कन्सिस्टंटली ती त्या मूडमध्येच आहे की तिला इमोशन्स डेव्हलप नाही होत आहे, ती रिॲक्ट बरोबर नाही करत आहे. तर अशा वेळेस तुम्हाला सायकॅट्रिस्टचं हेल्प पण लागते. अशा वेळेस काही मेडिकेशन्स पण सुरू करायची गरज पडते. म्हणजे जस्ट मोटिवेशननी आणि लव्हिंग एन्व्हायरमेंटनी होत नाही. तर त्याच्या वेळेस असं सिव्हिॲरिटीवर पण जाते. कधी कधी ते लोक स्वतःला पण हार्म करू शकतात, मदर्स. कधी कधी बेबीला पण हार्म करू शकतात. तर अशा वेळेस कधी कधी आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये डॉक्टर्स हेल्प घ्यावी लागते. मेडिटेशनचं काम करू शकतो. आणि मग अशा वेळेला आता आपण बाळांच्या बाबतीमध्ये बघतो
की अशा कुठल्या सिच्युएशन असतात की त्यांना त्यावेळेला पेडियाट्रिशियनकडे जायलाच पाहिजे? असे काही डेंजर्स असतात ज्यावेळेस म्हणजे घरी वाट न बघता असं तुम्ही जायलाच पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल आता जसं पावसाळ्याचे दिवस, तर तेव्हा तुम्हाला सर्दी खोकला होत आहे, ठीक आहे. तर सर्दी खोकला हा प्रत्येका वेळेस जायची गरज आहे का? जेव्हा आपण कन्सल्ट करतो की हो ठीक आहे, हे खूप जास्त इन्फेक्टिव्ह फेजमध्ये नाही आहे, आपल्याकडे मेडिसिन्स असतात बरेचदा आणि ते प्रिस्क्राईब्ड डोजेसमध्ये असतात. तर नॉर्मल पॅरासिटामॉल, नॉर्मल सर्दीचे औषध जसं त्या डोजमध्ये असेल तेव्हा आपण देऊ शकतो. पण जर बेबीला खूप जास्त श्वास घ्यायला त्रास होत असेल, तशा वेळेस बेबी फीडिंग नाही घेत आहे, बेबीला जसा आपण आवाज येतो आहे, खूप जास्त श्वासेचा आवाज येतो आहे, त्याचं सेंटेन्ससुद्धा पूर्णतः कंप्लीट नाही होत आहे. म्हणजे जसं आपण बोलत आहे की बोलताना एक एक शब्द जसंही काढत आहे तो, तर त्याच्यावर दम लागतो आहे, त्याचा आवाज येतो आहे किंवा कुठे कुठे आहे ना निळसरपणा दिसतो आहे हातापायात. तर बरेचदा आहे ना हात असे पूर्ण निळसरपणा म्हणजे कसं असतं, त्यावेळेस सायनोसिस आम्ही म्हणतो, म्हणजे हातापायात ऑक्सिजनचे कमी होते. तर तशा वेळेस हे कसं आहे, कुठे ना कुठे जसं ब्रीदिंग इश्यू झाला तर ऑक्सिजनचा प्रॉब्लेम होत असतो. अस्थमा वेगळा आणि काही निमोनिया वगैरे असे साईन्स वेगळे. तर तशा वेळेस आम्ही म्हणतो की हॉस्पिटलमध्ये त्वरित जायचं. जर तुमचा ताप खूप जास्त प्रमाणात असेल तर तापेचं औषध तुमच्याकडे आहे, पण तरी पण काही रीत्या ते ताप उतरलेला नाही, 2-2 तासात ताप चढत आहे आणि अशा वेळेस जर बेबीने डोळे वर फिरवले, बरेचदा आपण त्याला फेब्राईल सीझर्स म्हणतो, तशा वेळेस हे त्वरित जाणं जरुरी आहे. न्यूबॉर्न बेबी किंवा काही इन्फंट असेल, जशा वेळेस आपल्याला कावीळचं आपण ऐकलं जातं की हो कावीळ इझिली होते. पण जर तुमच्या बेबीला जसं फिजिओलॉजिकल जॉन्डिस आहे की ते बऱ्याच बेबीजमध्ये कॉमनली होत असतं, पण खूप एक्सेसिव्हली जर तुम्हाला दिसतं आहे की हे खूपच येल्लो दिसत आहे, त्याचे डोळे, त्याचे हात, पाय, तळहात आणि तळपायपर्यंत जर त्याचं जॉन्डिस पोचल्यासारखं दिसत आहे, तर त्याच्यात इन्व्हेस्टिगेट करणं खूप जरुरी असतं. तर भले त्या दिवसांपर्यंत तुम्हाला दाखवायला पाहिजे. मग दुसरं असतं की लूज मोशन्स आणि वॉमिटिंग जर सुरू झाले बेबीजला, तर तशा वेळेस कसं असतं की काही पण दिलं तर ते वॉमिट होऊन राहिलं आणि बेबीला डिहायड्रेशन साईन्स येतात, म्हणजे अंगातलं पाणी कमी होत आहे. तर ते कसं ओळखायचं की ज्यावेळेस ना बेबीज जास्त थोडे सुस्त असतात, ते खेळत नाही, त्यांच्या बॉडीमधली मूवमेंट्स थोडे कमी होतात, त्यांचं युरिन आउटपुट खूप कमी होते. जसं बॉडीमधलं फ्लुइड्स निघत आहे तर तुमची युरिन पण नाही बनत आहे. तर तशा वेळेस हे जसे आढळले तर त्यावेळेस तर त्वरितच हॉस्पिटलमध्ये जाणे खूप जरुरी आहे. फॉर्म्युला मिल्क आपण कधी कधी देऊ शकतो? तर फॉर्म्युला फीडिंग हे का बरं एस्टॅब्लिश झाली होती, का बरं इन्व्हेंट झालं होतं इन्फंट फॉर्म्युला? तर हे कसं होतं ना, खूप 1865मध्ये सगळ्यात पहिले तेव्हा इन्फंट फॉर्म्युला फीड हे इन्व्हेंट झालं होतं, की ज्या मदर्स मिल्क येत नाही बरोबर किंवा काही कारणावश ते अवेलेबल नाही आहे, तर त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला फीड दिलं जाऊ शकते. पण असं झालं की ते इतकं जास्त मार्केट झालं त्याच्यानंतर, की कुठे ना कुठे आहे ना ते म्हणजे मदरच्या मेंटल हेल्थवर एवढं हावी झालं की मदर खूप जास्त समजायला लागली की नाही बाबा, माझं फीड सफिशियंट नाही होत आहे. त्याच्यामुळे घरचे पण तिला असे कन्व्हिन्स करायला लागले की हो, तुझं फीड सफिशियंट नसेल तर तू थोडंसं फॉर्म्युला देऊन दे. तर ते हे खूपच नॉर्मलाईज झालं आहे आत्ताच्या फेजमध्ये. त्याच्यामुळे 100% एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडिंगचा रेट नाही पोहोचला आहे अजून. तर याच्यात कुठे ना कुठे तो मार्केटिंगचा पण इश्यू आहे. गॅब्रियल पाल्मर म्हणून एक ऑथर आहेत, ज्यांनी एक बुक काढलेली होती द पॉलिटिक्स ऑफ ब्रेस्ट फीडिंग. म्हणजे आणि याचा खाली कॅप्शन काय होता, हाऊ इज इट बॅड फॉर बिझनेस? म्हणजे मदरचं फीडिंग ते कसं काय बिझनेससाठी बॅड होऊ शकते. तर ॲज सच म्हणजे कसं ना, एक माझ्याकडे केस आलेला होता, तर तो NICUमध्ये ॲडमिट झाला बेबी आणि ऑलमोस्ट मंथ ॲडमिट होतं बेबी. आणि असं झालं की प्रीटम होतं NICUमध्ये ॲडमिशन आणि ऑफकोर्स त्याचे खूप कॉम्प्लिकेशन्स एकानंतर एक. तर आता मदरचं सेपरेशन होतंच, कारण आपण स्टार्टिंगमध्ये इंट्रोड्यूस नाही करू शकत मदर्स फीड. जेव्हापर्यंत म्हणजे बेबी सेटल होत नाही तोपर्यंत आम्ही बेबीला कुठलंच फीड देत नाही. आणि जसं जसं डेव्हलप व्हायला लागतं बेबीची, म्हणजे हो ठीक आहे सायन्स ऑफ इम्प्रूव्हमेंट दाखवत आहे, तसं तसं आम्ही फीड इंट्रोड्यूस करतो. पण त्यावेळेस मदर अवेलेबल नव्हती तिथे, ती आपल्या गावी गेलेली. तर आता असं होतं की आता त्यावेळेस आपल्याला काही ना काही देणं आहे, तर त्याच्यात आपल्याकडे जसं आता जनरली आम्ही इन्स्टिट्यूशनमध्ये जसं असतं रेसिडेन्सीमध्ये वगैरे, तर आमच्या इन्स्टिट्यूटला मिल्क बँक असायची. तर मिल्क बँक ही ॲक्च्युली चंद्रपूरमध्ये अजूनपर्यंत तर नाही आहे, वर्धा यवतमाळपर्यंत आली आहे, पण आपल्याकडे आहे अजूनपर्यंत ते पाईपलाईनमध्ये आहे, असेल कदाचित. तर होपफुली हे लवकर झाली इथे तर चांगलं. पण त्यावेळेस अजून काही ऑप्शन नसल्यामुळे आपण ते फॉर्म्युला फीड इंट्रोड्यूस केलं.
पण हळूहळू त्या बेबीमध्ये आहे ना त्याचं पण थोडेसे रिॲक्शन्स यायला लागले. आता ते इन्फेक्शन सुपरॲडेड होतंच, पण कसं असतं की काही काही रिॲक्शन्स पण असतं. जसं त्यांच्या याच्यावर पण लिहिलेलं असतं ना की मदर्स मिल्क इज बेस्ट फॉर द बेबी. पण काही पण अदर दॅन मदर मिल्क माईट कॉज इन्फेक्शन ऑल्सो, इट माईट कॉज एनी साईड इफेक्ट्स ऑल्सो. तर त्या बेबीचं आहे ना म्हणजे पोट फुगत गेलं. तर हळूहळू आपल्याला बेबीचं ते फीड पण बंद करावं लागलं. तर अशा याच्यात असं होतं की मदर्स मिल्क जर मिळालं असतं तर हा प्रमाण सहसा खूप कमी केसेस, हार्डली 1 or 2% बघायला मिळतो, ज्याला आम्ही NEC म्हणतो, म्हणजे नेक्रोटायझिंग एन्ट्रोकोलायटिस. इट इज अ काइंड ऑफ इंटेस्टिनल इन्फेक्शन, जे मदर्स मिल्कमध्ये अजिबात होत नाही. आतापर्यंत काही डॉक्युमेंटेड केसेस पण नाही आहेत त्याचे, पण फॉर्म्युला फीडमुळे याचे केसेस असू शकतात. तर आपण असं नाही म्हणत की ब्रेस्ट फीड वर्सेस फॉर्म्युला फीड, असं नाही आहे. ज्या ज्या केसेसमध्ये ऑफकोर्स कुठे मदर अवेलेबल पण नाही आहे त्यावेळेस आपण इंट्रोड्यूस करतो, पण त्याचं खूप ओव्हर मार्केटिंग जर झालं तर ते मदरच्या मेंटल हेल्थवर पण हे होतं की हावी होऊ शकते की तिचं सफिशियंट आहे, नेचरने तुम्हाला सफिशियंट बनवलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे अजिबात विचार करायची गरज नाही आहे की नाही थोडंसं देऊन टाकू का. काही अजिबातच गरज नाही आहे द्यायची. पण पॅरेंटिंगबद्दल बोलतोय आणि सध्याच्या जनरेशनमध्ये आपण बऱ्याचशा केसेसमध्ये बघतो की सिंगल पॅरेंट्सचं पण प्रमाण वाढतं आहे. आणि आत्ताच वाढतं आहे असं नाही, तर खूप आधीपासून सुद्धा हे आहे. तर त्यावेळेला काही वेगळे चॅलेंजेस असू शकतात का? सिंगल पॅरेंटिंग कॉन्सेप्ट ना हा एक न्यू कॉन्सेप्ट तर नाही म्हटला जाईल. ॲक्च्युली खूप आधीपासूनचं जर आपण म्हटलं तर जिजामातांनी पण सिंगल पॅरेंटिंगच केलेली आहे आणि शिवबासारखे आपल्याला राजे मिळालेले आहे, असे घडवले आहेत की त्याच्यामुळे सिंगल पॅरेंटिंग हा न्यू कॉन्सेप्ट तर नाही आहे, हा खूप आधीपासूनच सुरू आहे. त्याच्यामुळे याच्यात असं आहे की जिजामाता स्वतःमध्ये किती कॉन्फिडंट आणि किती शौर्य होतं त्यांच्यामध्ये की हो, शी वॉज कॉन्फिडंट इन हरसेल्फ की मी एक चांगला व्यक्ती घडवू शकते. हेच एक पॅरेंटिंगचा मेन गोल असतो. तर त्याच्यामुळे आजच्या फेजमध्ये जर आपण म्हटलं की आता खूप सारे कारणं आहेत ना, जसं आता कोणाची डेथ झालेली आहे किंवा कोणाचा डिवोर्स झालेला आहे, कोणी सेपरेटेड आहेत किंवा काही XYZ रिझन्स असतात. तर त्याच्याने हे चॅलेंजेस तर ऑफकोर्स येणार आहे, कारण कसं असतं ना, एक व्हॅक्यूम क्रिएट होऊन जातो त्या बेबीच्या लाईफमध्ये, त्या मदरच्या म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मदर सिंगल असेल तर त्यांच्या पार्टनरच्या लाईफमध्ये एक व्हॅक्यूम क्रिएट होतो. तर ते स्वतःहून पहिले स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पहिले त्याला इमोशनली तुम्ही किती कोपअप केला आहे त्या सिच्युएशनला. तर हे जर असं असेल की एक खूपच विक्टिमाइज्ड पोझिशन असेल की अरे माझ्या हजबंडची डेथ झाली किंवा मी डिवोर्स्ड आहे किंवा मी सेपरेटेड आहे, तर मी बिचारा आहे किंवा मी बिचारी आहे, असं जर तुम्ही स्वतःला ट्रीट कराल तर तुमचं बेबी पण तेच, म्हणजे कसं असतं ब्लेम गेम हा सुरुवात होऊन जातं त्यावर. तर तशा वेळेस म्हणजे असं म्हटलं जाईल की तुम्ही यू शूड बी सेल्फ सफिशियंट विथ युअर सेल्फ की हो मी करू शकते. हे जर स्वतःमध्ये जिद्द असेल, कॉन्फिडन्स असेल, तर आपण कुठलंही डोंगर चढू शकतो. आणि बेबीज जसं आपण म्हणतो की हे तुम्हाला ऑब्झर्व करत करत शिकतात, तर ते तुमच्यामध्ये हेच पहिले ऑब्झर्व करतात की तुम्ही हँडल कसे करतात डिफिकल्ट सिच्युएशन्स. फॉर एक्झाम्पल कधी काही प्रॉब्लेम झाली तर त्याला तुम्ही कसं हँडल करता. बेबीनी सपोज काही एक्झाम्पल कोणाचं पेन्सिलच चोरून आणली, तुम्ही त्याला रागवला जर सगळ्यात पहिले तर तो घाबरून जाईल आणि त्यानंतर तो कधीच तुम्हाला शेअर नाही करणार. भले ते सिंगल पॅरेंट असो की कोणी पण, म्हणजे सिंगल हँडेडली जरी तुम्ही हे कर, पण बिईंग अ सिंगल पॅरेंट ऑल्सो जरी तुम्ही त्या सिच्युएशनला चांगलं हँडल केलं की नाही इट इज ओके, आपण उद्या बघू, किंवा मग त्याला विचारून घे मी घेऊ का, किंवा तुला अशी पेन्सिल पाहिजे का, मी तुला उद्या परत एक आणून देईल. तर जितकं कामली तुम्ही हँडल केलं तेवढं बेबी एक हे राहतं की हो सिच्युएशन हँडल होऊ शकते, कुठली पण प्रॉब्लेम असू दे. आपण प्रॉब्लेमला म्हणजे हे एक्सपेक्ट नाही करू शकत तुमच्यासमोर कशी प्रकारची प्रॉब्लेम येणार. त्याच्यामुळे आता होऊ शकते की म्हणजे आता पेरेंट्सहूड दोघंही पण आहेत खूप चांगलं, पण एखादी ॲक्सिडेंटच झाला, बेबी ऑर्फन झालं, पण त्याच्या आधीपर्यंत तुम्ही जसं त्याला दाखवलं आहे तर तसंच तो पण तेच शिकणार आहे. तर सिंगल पॅरेंटमध्ये पण तेच फंडा असतो की इट इज नॉट नेसेसरी की हो ठीक आहे आत्ताच्या सिच्युएशनमध्ये कधी अनअवॉइडेबल सिच्युएशन्स असतात की ज्याच्यात पेरेंट सिंगलली हँडल करायची गरज पडते. तर तशा वेळेस त्यांना हेच एक एक्झाम्पल सेट करणे की इट इज ओके, एव्हरीथिंग कॅन बी हँडल्ड. पण त्यांच्यामध्ये थोडे सायकोलॉजिकल इश्यूज पण येऊ शकतात. जसं त्यांच्यामध्ये असं असतं की आज आता मी असं जर म्हटलं जाईल तर मी स्वतः एक सिंगल पेरेंट आहे, त्याच्यामुळे असं म्हटलं जाईल की माझी बेबी जसं स्कूलमध्ये जायची आणि तिला आहे ना असं जेव्हा मुलांकडे म्हणजे असं होतं की त्यांचे पप्पा येत आहेत घ्यायला, माझे पप्पा नाही येत आहेत, तर तिला हळूहळू तो कन्सेप्ट मी शिकवला की काही नाही बेटा, आपण असं असं आहे सिच्युएशन आणि आपण आहो सक्षम, त्याच्यामुळे आपल्याला असं घाबरायची पण काही गरज नाही आहे आणि आपल्याला व्यवस्थितरित्या की हो
मम्मा आहे ना, ठीक आहे, ती आपल्यासोबत असणार आहे नेहमी. मी घरी गेली तर तेव्हा मम्मा असणार आहे. किंवा मग हे प्रेझेंट राहणं हे खूप जास्त गरजेचं आहे. तर पेरेंट टीचर मीटिंग असू दे किंवा मग तुमच्या बेबीचे काही प्रोग्रेस कार्ड असू दे, तर तशा वेळेस तुम्हाला प्रेझेंट राहणं. बेबी फक्त हेच बघते की किती, म्हणजे त्याला हे नाही आठवणार की तुम्ही किती त्याला चॉकलेट्स घेऊन दिले की किंवा गिफ्ट्स घेऊन दिले. किती वेळ एक्झॅक्टली किती वेळ त्यांच्यासोबत होता, त्यांनी मिस्टेकमध्ये तो जर पडला तर तुम्ही मागे किती वेळपर्यंत उभे आहात, त्याला हे आठवणार. त्याच्यामुळे इट शुड बी अ मेमोरेबल एक्सपिरियन्स. ॲज अ डॉक्टर आईवडिलांना आयुष्यभर लक्षात राहील असा सल्ला द्यायचा असेल तर तो काय असेल? पेरेंटिंग ॲक्च्युली एक प्रिव्हिलेज आहे जे आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे देर इज नथिंग मोर ब्युटिफुल दॅन टेकिंग केअर ऑफ अनदर ह्युमन बीइंग. आणि असं ह्युमन बीइंग जे इतकं गोंडस आहे आणि त्याच्या प्रत्येकी जर्नीमध्ये, ही पूर्ण एक जर्नी आहे, त्याच्यातनं आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं आहे, त्याच्याकडनं पण आणि स्वतःमध्ये पण. त्याच्यामुळे ही एन्जॉयबल असली पाहिजे. यू हॅव टू बी प्रेझेंट विथ युअर बेबी. म्हणजे असं आहे की असं नाही की तुम्ही जर त्याला डोळेच दाखवत राहिले किंवा मारतच राहिले तर तो आपलं इमोशनल सेफ स्पेस जे म्हणते ते कोणामध्ये बघणार. त्याच्यामुळे हे एक मी म्हटलं जाईल की पेरेंटिंग शुड बी व्हेरी माइंडफुल असते. तुम्ही प्रॉपर डिसिप्लिन्ड वेमध्ये आणि प्रॉपर एन्जॉयबल वेमध्ये की ते बेबी किती इमोशनली पण सेफ आहे. आणि इट इज अ प्रिव्हिलेज दॅट इज. तर त्याच्यामुळे कसं ते खूप छान तरीकेने तुम्ही जर्नी तुमची करा आणि त्याचं आउटकम आपलं चांगलं असलं पाहिजे हे गोल करून की यू हॅव टू मेक अ व्हेरी गुड ह्युमन बीइंग आउट ऑफ इट. थँक्यू, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पॅरेंट्ससाठी म्हणून आणि आपल्याला जे काही सल्ला होता तो अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आम्हाला सांगितला आहे, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. तुमचं टीम पण अक्षरशः इतकं सुंदर काम करते आहे द सिटी आयकॉन. म्हणजे ह्या अशा माध्यमातून मी म्हणेल फिमेल होस्ट इतक्या छानरित्याने सगळं काही हँडल करून व्यवस्थित तुमच्या बेबीला, तुमच्या फॅमिलीला, तुमचे हजबंड सगळं हँडल करून व्यवस्थितरित्या. तर ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू.